महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा इथे विनोदाचा रापचिक राडा घालायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिओ. तुमच्या टेन्शनशी पंगा घेऊन इथे दंगा घालायला सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. यांच्या कौतुकाची सुपारी वाजवायला तयार आहे दर्दी हास्यरसिक. त्यांचंही स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, काळजी म्हणून नाही तर कौतुकासाठी आता इथे घडणार आहे एक ऑपरेशन नाट्य, जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता सभ्यराव, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. एक मिनिट, काही नाही होणार, काय घाबरायचं नाही. शांत, हॉस्पिटल आहे. शांत शांत शांत, एकदम शांत बसायचं. मला काय झालंय? डॉक्टर साहेब, काय काय काय? डॉक्टर साहेब, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. हो 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 हो, काय झालंय? कोणाला झालंय? नीट सांगा. आमच्या भाऊजींना झाला आहे. त्यांना एकदम असा इमिजिएट मध्ये ऍडमिट करायचा आहे. करतो ऍडमिट करतो. करून टाका त्यांना. का काय त्रास? काय त्रास? काय मला काय झालेला नाही आहे. प्रत्येक पेशंटला असंच वाटतं, आपल्याला काहीच झालं नाही. हा? तुम्ही बसा, शांत बसा, मला चेक करू दे तुम्हाला. एक मिनिट, बाबा, भाऊजींना चेक करून घ्या. लेट मी एक्झामिन यू. लगेच चेक करून. पल्स दाखवा, पल्स. ते पर्स घरीच विसरला आहे. हात दाखवा, हात. पल्स नॉर्मल आहे. हा, एकदम एक मिनिट, हा, एक मिनिट. मोठा श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडत पण जा, सोडा पटकन. गाल नाही तर. अरे सगळं नॉर्मल आहे त्यांचं. काही इंटरनल त्रास आहे का त्यांना? म्हणजे पोट दुखतंय किंवा पाठ दुखते वगैरे काही असं? इंटरनल काही त्रास नाही नाही? आहे. पेट पण एकदम साफ सुथरा आहे. मग? सकाळी जो आहे त्यांना पातेला भरून साबुदाणाचं खिचडी बनवून दिलेली आहे. पातेलं भर हो. आणि खाल्ली? आणि खाल्ली. दिसतो छोटा पण कोटा लय मोठा आहे. अरे बापरे. आणि सकाळी 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 नेहमी सारखे त्या पोरा सोरांबरोबर माकड माकड पण खेळले आहेत ते. अरे मग नॉर्मल आहेत, त्यांना काहीच नाही झालं. ते सांगतो आहे पण ऐकतो कुठं आहे. जबरदस्ती मला इथं घेऊन आलेला आहे हे माणूस. हॉस्पिटल आहे. अरे, सांगतो तुम्हाला, ऐकतच नाही. ऍडमिटिव्हपणा करतो आहे हे. ऍडमिटिव्ह पण एकतर जिभेला पेलवणार नाही असं कॅरेक्टर दिलं. त्यात शाब्दिक पंच मारायचं गांडीव धनुष्य कशाला उचल? डॉक्टर साहेब, नाही नाही, खाली मिली गाली द्यायचं काम नाही, सांगून ठेवतो. काय गाली देत आहे तू? धनुष्याचं नाव आहे ते. धनुष्याचं नाव आहे. धनुष्याचं नाव आहे. अच्छा, धनुष्याचा. अरे बाबूजी, जरा ऐका, जरा ऐका. तुमची थोबाड बंद ठेवा ना. पचर पचर चालू आहे. अरे, पण मला काय झालं नाही. ऐका, ऐका. गप्प बसा, नाही तर तुमच्या विनोदावर डॉक्टर जे या टोकावर बसून देतील इथे. ऐका. गप्प बसा एकदम. त्यांना काही नाही झालं, तुम्ही घेऊन जा. इकडे या, इकडे या. मी तुम्हाला जरा खोलून सांगतो. खोलू. थोडा वेगळा सांगतो कसा आहे. बर बर आमच्या बावजींना तसा काही नाही झाला आहे. मग? एकदम फिट अँड फाईन आहे. बर, बर. पण तरी पण आम्हाला त्यांना ऍडमिट करायचं आहे. ते सांगतो आहे. आमच्या बाबूजीचे बडे भैया आहे, बडके भैया, मोठे भाऊ. रामप्रसाद. बर बर. ते झाले 2 आठवड्यापूर्वी आजारी पडले होते. तर त्यांचा जो पोरगा आहे, माझा चचेरा भाऊ बिरजू, म्हणजे गजोधरचा लहान भाऊ. बिरजूचा मोठा भाऊ आहे, तो गजोधर आहे. तर गजोदरचा लहान अरे, भाऊ. मुद्द्याचं बोला. तर बिरजूने काय केला, ह्याला आमच्या चाचानं जो आहे 2 आठवड्यापूर्वी ऍडमिट केला होता. हा हा.
आणि त्यांना ऍडमिट केल्यानंतर तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब हा. 2 आठवडे झाले आमचा फॅमिलीचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्या नुसती बोंबा बॉम्ब चालू आहे. बोंबाबो आमच्या बावजीला आम्ही असा ऍडमिट केला, आमच्या बावजीला आम्ही हा ऑपरेशन केला, माझ्या बावजीसाठी मी 2 लाख खर्च केला, 70,000 खर्च केला, नुसती बोंबा बॉम्ब चालू आहे. बर बात आणला है बात एकदम बात आणला है आणि आमची जी ती जाबू बाबी आहे ना कोण जाबू बाबी म्हणजे ते बोलतात ना सख्या जाबा सख्या बबिनी अच्छा सख्या जावा सख्या बहिणी हा. सख्खी जाबू बाबी आहे ना जाऊ बाई असतं ते ती सटवी आहे 1 नंबरची. तिने काय केलं आहे माहिती आहे काय काय तिने व्हिडिओ शूट केला आहे आणि त्याच्यामध्ये असा दाखवला आहे की ती तिच्या सासरे बुबाची केवढी सेवा करते आहे. बर तर मला पण जो आहे आमच्या सासरे बुबाची सेवा करायची आहे आणि व्हिडिओ करून टाकायचा आहे. आमच्या बावजींना ऍडमिट करून घ्या, आम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे. म्हणजे तुम्हाला नातेवाईकांसमोर मिरवायचंय म्हणून यांना ऍडमिट करायचंय. अंगाशी! अरे अरे त्यांना काही झालंच नाहीये ना पण अरे नाही ते सांगतोय काहीतरी करून टाका ना. मी पाया पडतो काहीतरी असा एक 3-4 लाख खर्च होऊन असा काय बोलतोय? हे पैसा पण आणला आहे. अरे नको. कुठे आहे पैसा पण आणला. अरे असं नाही करता अरे येत. काहीतरी करा ना डॉक्टर साहेब. आम्हाला तेवढे 4-5 व्हिडिओ करायचे हे आहेत. बघा असं त्यांना काही झालं नाही तर कसं ऍडमिट करू मी. अरे हा डॉक्टर काय कामाचा नाही. हेच कामा- नम- बिरजूचा डॉक्टर होता तो मस्त होता. त्याने त्याची जी आहे नुसती फाईल बघितली, अरे बापरे असा केला, लगेच ऍडमिट करून टाकला. त्याचा छाती खोलून हार्टचा ऑपरेशन करून टाकला आहे. अरे म्हणजे त्यांना काहीतरी हार्टचा प्रॉब्लेम असेल. यांना काही हार्टचा त्रास आहे का. मला तेच तर सांगतो आहे. माझा हाड असा एकदम मजबूत आहे, एकदम टुनटुनीत आहे. टुणटुणीत नाही ठणठणीत असतं ते. तेच बोलतो आहे यांच्या फंबलचा तरी ऑपरेशन करून टाका. काहीतरी करा. कंटाळा आणला आहे यांच्या फंबलने. हे बघा फंबल हा आजार नाहीये तो स्वभाव आहे आणि तो जर आजार असता तर त्यांना आयुष्यभर ऍडमिट ठेवावं लागलं. तसं नाही करताय. अरे बाबूजी ऍडमिट तुमच्या पाया होऊन जाणार यार. मला नाही, मला ऍडमिट व्हायचं, माझा काय झालेलं नाही. हॉस्पिटल आहे. बाबूजी 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 ए बुदिया मध्ये काजोल होते आहे. बाबूजी मी तुमच्या पाया पडतो आहे. आम्ही तुमची दिवस रात्र सेवा करतो आहे. तुमचे पाय चेपून चापून देतो आहे. तुम्ही बहुराणीसाठी तुमच्या हात नाही फाडून देऊ शकत. काय बोलतोय? मला सांगतो डॉक्टर साहेब अरे नाही. माझा चचेरा बाबू आहे. हो. बिरजू तो जसा माझ्या तोंडासमोर आला ना त्याच्या डोळ्याला डोळा मिळवता येत नाही मला. नुसती टिमकी वाजवतो आहे माहिती आहे. ए येड्या, अरे ती टीम की वाजवते तेच नाही वाजवू दे की. तू घरी जाऊन ढोल पाडू की तुझा. इकडे मला कशाला फाडतोस तू. अरे यांना मध्ये मध्ये काय होतंय. ते सांगतो आहे ह्यांचा जो कॅरेक्टर बिसरण्याचा आजार आहे ना याला आधी काडीपेटे लावून टाका. ह्यांचा जो घसा आहे ना तो फाडून टाका. त्याच्यातनं मेंढा बिंडा कोल्हापुरी फुलापुरी सगळं बाहेर काढून टाका. जे डॉक्टर गोस्वामींना जमलं नाही ते मला काय जमणार आहे. मी तुमच्या पाया पडतो. आम्हाला 4-5 व्हिडिओ करायचे अरे, आहेत. मला पण टोऱ्यात मिरवायच्या हे आहेत. बघा परस्पर निर्णय नाही घेता येणार. पैसे ठेवून टाका. हो, ते पैसे ठेवा आधी पैसे ठेवा. वरून परमिशन घ्यावी लागेल मला. सिनियर डॉक्टर शिकवतंय का. काय दैया? घरून परमिशन असताना वरून परमिशन काय को पाहिजे आहे तुम्हाला. हा आम्ही एवढं सांगतो आहे ना तुम्हाला. एक तुमच्या नाही आमच्या नाही एक सोपं काम करून टाका. आमच्या सासरे बुबाच्या पाय कापून टाका. पाय कापून टाकू. आम्हाला त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे. पायाचा पायाचा नाही. मग? डॉक्टर बा कोण आहे तू. काय? काही समजत नाही आहे तुला. पायाचा व्हिडिओ नाही आम्हाला मशीनचा व्हिडिओ करायचा आहे. मशीन ते मशीन मध्ये नाही का ते रंगबिरंग तिरपी चिरपी लाईन येतो आहे. हार्टबीट ते जो आहे त्याचा. त्याचा आम्हाला व्हिडिओ करायचा आहे. त्याचा जो आहे आम्हाला मी आम्हाला थोडासा बिगडा करायचा आहे. वेगळं. हा तो जो बिरजूने असा सेम व्हिडिओ टाकला आहे अशा त्या तिरप्या लाईनी वर खाली जात आहे. आमच्या बावजीची आहे ती लाईन जी आहे आम्हाला सरळ करायची आहे. डायरेक्ट सरळ गेली पाहिजे. आणि अजून एक त्याच्यामध्ये थोडासा ऍडिशन करायचा आहे. Addition. त्याच्यामध्ये जो आहे सरळ लाईनच्या नंतर टू 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 असा आवाज पण पाहिजे. बिरजूने तो आवाज टाकला नाही. त्याला महाग पडला त्याने टाकला नाही. आपण तो आवाज टाकून देऊया असा. अरे डोक्यावर पडले का तुम्ही. तो टू टू आवाज यायला ना यांचा आवाज कायमचा बंद करावा लागेल. अरे तेच सांगतो आहे. एकदा वर गेला परत येतो आहे का खाली. अरे तुम्ही शांत बसा. बाबूजी हे बघा दादा हार्ट फेल झाल्यावर तशी सरळ लाईन येते ती. अरे तेच सांगतो आहे. ते काय मी ट्यूबलाईट आहे का ऑफ बंद करायला असा करतो आहे तुम्ही. ऑफ बंद करायला सारखाच बोलतो आहे. हे सगळं त्यांचा कमी करून टाका. मी तुमच्या पाया पडतो आहे. सारखी नका. पाया. अरे यांना सांगा, या बुद्धिया, पाया- एक काम काय करताय? ऑफ बंद एकच बोलतो. एक काम करा. सांगतोय. सोडून द्या तो तिरप्या लाईन सरळ लाईन दाबू द्या. हा. तुम्ही एक काम करा आमच्या बाबूजीने ऍडमिट करा आणि तो जो बॉटल नसतो
बॉटलला एक पाईप असतो तो असा नल्लई असते ती पाणी पाचतात त्याला सलाईन असते ती. ते जे काय ते लांबून टाका. हा, ते लागून टाका. कशाला? आम्ही जो आहे ते सलायांकडे असं बघणार आहे. हा हे असं असा व्हिडिओ करणार आहे. हे शूट बिटूरवाचे पापा आहेत ना, त्याचा व्हिडिओ शूट करणार आहे. मग मी पण दाखवणार आहे की मला पण कॅबडे कार्ड जी आहे आमच्या काय सासरे आहे? बुबाची. त्यांना काही झालेलं नाहीये. मी नाही लावू शकत सलाईन. तुम्ही त्यांना घेऊन निघा पटकन नाही, निघा. नाही, माझं नाही, डोकं अरे नका असं फिरवू. ना, काहीतरी करा. अरे, काय एक करताय? काम करा डॉक्टर साहेब, बाकी काय नको. भाऊजींचं हे कापून टाका. ते हे अपेंडिक्स काढून टाका. अरे अपेंडिक्स चांगला आहे माझा. अपेंडिक्स चांगला आहे. मग एक काम करा, तुम्ही जो आहे त्यांचा गडा फाडून टान्सिल काढून टाका. अरे टान्सल पण चांगला आहे माझा. अरे डान्सला त्या जठार तरी काढून अरे टाका. ए, डेटाल तर एकदम जोरात चालतो नाही आहे. तर बकरूत काढून टाका. अरे फुफ्फुस नाही तो एकदम अगदी नाही तर पादुपिंड काढून टाका. काहीतरी काढून टाका. काहीतरी काढून टाका. स्वादू पिंड असतात अरे ते. आता जो- अरे बाजू माझा सगळं एकदम व्यवस्थित आहे. अरे, कशाला काढतो आहे? शांत बसा, शांत बसा. ते सांगतो का? सगळं माझं एकदम व्यवस्थित आहे. दादा शांत बसा. मला सांग. त्यांना ऍडमिट करायचंय ना? हा. ऍडमिट करायचं. एवढाच आहे. करतो त्यांना ऍडमिट करतो. की त्याला बोलायला काय लावला हा करतो माणसाने मी त्यांच्या काही टेस्ट करतो. हा आणि त्याच्यानंतर मी असं म्हणेन की त्यांना हार्टचा प्रॉब्लेम झालाय. अरे काय बोलतोय अच्छा तुम्ही शांत बसा. अरे एवढा आता सांगतोय कधीपासून, आता कसा कळला तुम्हाला? हा 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 हा. आणि मग मी काय करेन, त्यांना ओटी मध्ये घेईन, त्यांची छाती फाडून त्यांचं हार्ट बाहेर काढेन आणि मग म्हणेन, ओ माय गॉड, यांचं हार्ट तर कामातून गेलंय. अरे काय हे भारी काम. हेच पाहिजे होतं आम्हाला. हेच पाहिजे होतं ना. हेच तर कवापासून सांगत आणि होतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणेन की त्यांना नवीन हार्ट बसवावं लागेल. हा. मग तुम्ही काय म्हणायचं की माझ्या बाबूजीला आता मी माझा हार्ट देणार आहे. द्या. एकदम वेगळा आहे अरे, हा. हे चांगलं हा, आहे. हा. हे तर चचेरा भाईच्या केस मध्ये झाला पण होता. तेच तर. मग मी तुम्हाला ओटीत घेईन, हा. तुमची छाती फाडेन हा. आणि तुमचं हार्ट बाहेर काढेन. ये वाच एक मिनिट मदल. तुमचं हार्ट बसवायचंय ना. मग तुम्ही सगळ्या नातेवाईकांना सांगा ना, हमने अपने बाबूजी के लिए अपना पैसा ही नहीं अपना हार्ट भी दिया है. खोकला हमारा हात नाही अरे, निघाला. डॉक्टर बा ही आयडिया एकदम चांगली छान नाही. आहे. मग मी पण सगळ्या लोकांसमोर इतरणार आहे की हमने आमचा जो हे दिल आहे तो आम्ही आमच्या बाबूजींना देऊन टाका. हा. एकदम बरोबर बोलला आहे. त्याचा हाड बाहेर करा, असा टोंग टोंग आवाज आला तो मग मला लावा. अरे नहीं, नहीं, हम तो क्या कहते हैं, हमारा हार्ट नहीं देना है. अरे कौन ना कुछ नहीं होगा, ये शटर को ऐसा फाड़ेंगे, बाहर निकालेंगे, हार्ट को निकालेंगे, एकदम तुम्हारा बरोबर. मेंढक जैसा आंख है ना वो भी लगा देंगे उधर. अरे नहीं. काहे टेंशन लेता है? अरे मी तर बोलतो ह्याचा सगळा काढा आणि मला लावा. अरे भाई या ओटी में अरे चलते हैं. माझा एकदम सगळा तारुण्यातला आहे, ह्याला कसा लाभ आयला? रिश्तेदारों में बहुत नाम अरे होगा. नाही, अरे नाही, डॉक्टर साहेब. वा वा वा, हा विषय एकदम चांगला होता. सई. मॅड परफॉर्मन्स होता. अरुण दादा, मला तुमचं कौतुक यासाठी करावं असं वाटतं की तुम्हाला तुमची एक शैली प्रस्थापित आहे इथे. तुम्हाला असं वेगळं ॲक्सेंट वगैरे शिकून ते प्रेझेंट करायची काहीही गरज नाही. तरी तुमच्या एफर्टसाठी खूप खूप कौतुक तुमचं. खूप कौतुक. आणि हे तुम्हीच करू जाणे. तुमचे दोघांचे विग्स पण मला खूप आवडलेत. आणि नमा, तुझी साडी इतकी ॲप्ट आहे. वाह, 100 मार्क कॉस्ट्यूम हेअर मेकअपसाठी. आणि नमा, तू हे कॅरेक्टर करताना खिल जाती हो. म्हणजे इतकी एकरूप होऊन करतेस ना तू हे कॅरेक्टर. तुला बघायला फार मजा येते. आणि छोटे छोटे म्हणजे नजरहाटी दुर्घटना घटी असा स्पीड असतो तुझा. फार मजा आली. Thank you. भावा मस्त, श्यामदादा मस्त. लवली परफॉर्मन्स. मंडळी, प्रेम माणसाला फक्त आंधळ बनवत नाही तर जुगाडू पण बनवतो. कसं तेच दाखवलं आता आपल्या समोर येत आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे आणि हास्य महारथी समीर चौगुले. वा 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 ईशा, दिवाळीच्या पहाटे असं उठणं लावून छान आंघोळ केली की किती समाधान वाटतं. काय बोलताय, आज दिवाळी नाहीये. नाही मी फक्त सांगितलं, स्टेटमेंट केलं, बाकी काय नाही. दिवाळीचं काय एवढं. तुम्ही पण ना. बरं ईशा, हनीमूनच्या दुसऱ्या दिवशी पहाटे दूधवाला यायच्या आधी 15 मिनिटं पडलेलं स्वप्न आलं का? कुठं आहे, कुठे ते? अगं आपला ओंक्या कुठे आहे? काय हो तुम्ही
तुम्ही गंमत करता अहो त्याचं म्हणे आज मूत्राशयाच्या विकारांवर एक प्रेझेंटेशन आहे त्याची तयारी करायला गेलाय. मूत्राशयाच्या विकारांवर प्रेझेंटेशन आहे. अगं तो इंजिनिअरिंग कॉलेजला आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतो तो. मेकॅनिकल मध्ये कुठे आला मूत्राशय? अय्यो हे डोक्यातच आलं नाही हो माझ्या. मग असं कसं करतेस तू? नाही पण ओंक्या म्हणतोय म्हणजे असेल हो काहीतरी. म्हणजे आता बघा आपल्या शरीराचं पण मॅनुकुकुल असतं काहीतरी. मॅनिकुकुल नाही, मेकॅनिकल. मेकॅनिकल असा शब्द आहे तो. ते असतं ना त्याच्यात काहीतरी असं बिघाड झाला असेल तर त्याचं इंजिनिअरिंग तो करत असेल. यावर तुला एकच सांगतो मी, बिंडोक. बिंडोक आहेस तू. कसलं शरीराचं मेकॅनिझम आणि मेकॅनिकल आलंय मला माहिती आहे. तो ओंकार मित्रांबरोबर सिगरेटी फुकायला गेला असेल तू. काय सवयी लागल्यात वाईट कुठून आणल्यात माहित नाही. एक सिगरेट घ्यायची की 10 जणांनी घे ना ले ना असं म्हणून ती अनहायजेनिक सगळ्या बिलकुल आवडत नाही मला त्या अनहायजेनिक. पण चांगलंय की शेअर करून पितो त्यामुळे खर्च कमी होतो. आता एकट्याने एक सिगरेट प्यायलेली परवडणार आहे आपल्याला. आणि ती लवंगवाली असते माहितीये तिथं म्हणे ते असं एक एक ड्रॅग मारत मारत शेअर करत पितात. 15-20 मिनिटं चालते. ड्रॅग हा शब्द तुला कसा माहिती? तू ट्रेनिंग देतेस की काय त्याला? हा सिनेमात ऐकलंय हो. कशाचा अभिमान बाळगायचा, कशावर चिडायचं हे ठरव आयुष्यात. अगं पैसे वाचतायत याचा कसला आनंद बाळगते? सिगरेट पितो ना पोरगा तुझा, त्याच्यावर लक्ष दे ना. नाही काय नाही, पोरगा आला ना की त्याला विचारणार आहे. एक मिनिट. नाही हो तू हा, वाला. चिडचिड थांब, करू थांब, नका. थांब, आला अंकु. थांब, तू थांब. नाही थांब चिडू नका तुम्ही. हे बघा. ऐका बाबा ऐक थांब. बस इथे बस. चिडू नका, चिडू नका. अगं, ऐक. लांब तू ओंकार काय झालंय? कुठे गेला होतास? कुठे खालीच तू गेलो कुठे गेला होतास मला? बाबा ऐका आधी. ओंकार तू सिगरेट प्यायलास? मूर्ख मिंट तरी खात जाना. अगं आई आहेस का पंटर आहेस त्याचा? सजेशन काय देतेस त्याला? ओरड ना. सिगरेट प्यायला ना तू आपल्या घरात, चौगुलांच्या घरात सिगरेट प्यायला ना अहो तू. बाबा नाही प्यायलोय सिगरेट. किती वेळा सांगू तुम्हाला? नक्की नाही प्यायलास? नक्की नाही प्यायलोय. ऐका तुम्ही जरा, प्रिन्सिपल येत आहेत घरी. ए बाबा. कुठे प्रिन्सिपल आहेत? कुठे चालला? मला एकदम प्रेशर आलं लहानपणापासून प्रिन्सिपल या शब्दाचं एवढं मी प्रेशर. प्रिन्सिपल आपल्या घरी येत आपल्या घरी येत आहेत. अरे बापरे का 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 ओंकार येत आहेत? ते प्रिन्सिपल येत आहेत ना, तुम्हाला भेटायला येत आहेत. बरं येऊ दे. तुम्हाला भेटायला येत आहेत? मला भेटायला येत आहेत. हो. एक काम कर, कॉफी चहा सगळं बघ आणि कांदे पोहे कर. कांदे पोहे चांगले. हा मला सांग, प्रिन्सिपल स्त्री आहे का पुरुष आहे? पुरुष आहेत पुरुष. थांब जरा कांदे पोहेचं राहू दे. 1-2 मिनिटं. प्रिन्सिपल वगैरे नाही, हे पुरुषांना नाहीच ठेवलं पाहिजे. हे पुरुषांना असं कनिष्ठ लिपिक बिपिक ठीक आहे रे, सलाम साहेबजी वगैरे इथपर्यंत ठीक आहे रे. इंजिनिअरिंग कॉलेजची प्रिन्सिपल ही बाईच पाहिजे. सुंदर, मोहक, किंचितशी वयस्कर, मॅच्युअर्ड. अय्या म्हणजे मी पण प्रिन्सिपल होऊ शकते? वर जे 3 ऑप्शन दिले त्यातलं वयस्कर सोडल्यास कशात बसतेस तू? सांग ना कशात बसते? कसं बोलतात बघ. आरसा आहे ना घरी आपल्या? कसं बोलतात बघ मला. मी काय करू? बिंडाक. दुसरं काय ना बिंडाक. बाबा ऐका ना जरा. ऐका ना, थांब ग बाई जरा, थांब जरा. ऐका तुम्ही, ते प्रिन्सिपल जे आहेत ना खूप कॅज्युअल येत आहेत. ओके. अच्छा कॅज्युअल येतात हा. म्हणजे लुंगीवर येतात का? एवढे कॅज्युअल नाही येत आहेत बाबा. एवढे नाही. लुंगी म्हणजे कपड्यांचं कॅज्युअल नाही, सहज येत आहेत असं सहज म्हणतोय येत मी. आहेत, सहज येत. टेन्शन घेऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे. ओके. बरं. फक्त ना ते जे काय बोलतील ना त्यांच्या होला हो करा. ओके. हा हरकत नाही. पण मी होला हो का करायचं? अहो, करा ना तो म्हणतोय तो होला हो. अरे पण असं कसं? त्यांनी हो म्हटलंच नाही, हा असं म्हटलं तर माझा गोंधळ होईल ना. मी होला हो का करायचं सांग ना. यांचा होतं असा गोंधळ. म्हणजे असं होच म्हणलं नाही काहीतरी वेगळं म्हणलंय, ठरवल्याच्या वेगळं काय झालं किंवा यांचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे तू त्यांना काय ते नीट सांगून ठेवा. वेगळं नाही बोललं पाहिजे तर नंतर. ए शब्बीर कुमार, पर्वतों से आज मैं टकर. चुप रे. कुठून घेऊन आले माहेरून आवाज? सोडा ना बाबा ते आता. लग्नानंतर 3 दिवस बरा होता आवाज. आई येऊन कानात काहीतरी सांगून गेली तेव्हापासून कसे आहात तुम्ही सगळे आहात. खोटं बोलू नका, आधीपासून असाच आहे. मला हे सगळं माहिती आहे बाबा. फक्त तुम्ही प्रिन्सिपल येत आहेत ना, त्यांच्या होला हो करा, एवढं लक्षात ठेवा. अरे पण हे असं मी सांगतो तुम्हाला, सगळं कळेल. ते आले ना, ते आले की असं पोटावर असा हात ठेवा आणि कणत राहा. ओके. का मला कळत नाही. पोटावर हात ठेवायचा आणि सांगतो कण. काय होतंय तुम्हाला? तुम्ही आ का करताय? तुम्हाला काय होतंय? तुम्हाला काय होतंय? मी डॉक्टरांना बोलावू? आता एंट्री घेतलीस किट मध्ये? इथेच आहेस ना मगापासून बाबा अरे मग त्याला मी सांगतोय पोट बघा काय होतं
होतंय तुम्हाला अरे मला गुडगुड होतंय. गुडगुड होतंय मग हा कशाला करताय चांगलं आहे की. मला वेगळी बायको पाहिजे. बाबा नाही. बाबा मला प्रभाकर मोरे पण चालेल. मला ही नको. नाही बाबा मला नकोय. बाबा असं नाही कर तुम्ही थांबा मी ना. गप्प बसते. तू गप्प बस मम्मी. बिंडो काय रे बिंडो काय असंच बोलतात तू बस मला. नाही तू बस नको ना नको. बोलतच नाही मी काही. अरे हिच्याबरोबर कसं? हो नाही बोलत. हो ना हो का करायचं पण तेच कळत पण ते नाही. म्हणतोय ना तू तर करा ना मग बे. नमस्कार चौगुले नमस्कार येऊ या 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 नमस्कार नमस्कार चौगुले नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार नाही कसं आहे? नमस्कार नमस्कार कसं नाही काय डोंट वरी पुन्हा करू शकता काही हरकत नाही नाही तसं नाही. सॉरी म्हणजे मला नमस्कार माहिती. नमस्कार कोण आहेत कोण? नमस्कार पिझ्झावाले. प्रिन्सिपल आहेत ते. तो तिकडे I'm so sorry, sir. ओंकार डोंट गेट मॅड एट युअर ओन पॅरेंट्स नो He नो just called you pizza wala. So No, no, it's okay, I'm it's so okay. sorry, sir. Sir, you बसा. या या सर या. नाही 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 या. चौगुले तुम्ही बसा नाही नाही माझं काय नाही. झालं ते पोहे बी कर ना जरा. नाही दगदग करायची नाही तुम्हाला आरामाची सक्त गरज आहे मला आरामाची काय गरज आहे? मी ओके यार. ओके काही टेन्शनच नाही. ठणठण नाही. वा वा चौगुले वा मला तुमचा हा जगण्याप्रतीचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आवडला वा हो या ना, बसा ना बसा ना. दुसरा तिसरा असता तर खचून गेला असता चौगुले का असं का बोलताय तुम्ही काय झालंय यांना खचून गेलो असतो. काय सगळं करून सवरून परत विचारायचं काय झालं हं? यांच्या या अवस्थेला तुम्हीच जबाबदार आहात वहिनी विसरू नका काय करून बसले मी कसं झालं माझ्या हातून चुकलं माझं आई ओके सॉरी आई पण मी मुद्दाम नाही केला मी खरंच सांगते पाणी आण जरा. मी मुद्दाम नाही केला सरांसाठी पाणी आणा ती. मला काय केलंय कळत नाही त्यामुळे एक्सप्रेशन काय देऊ काय नको देऊ पण पाणी आण ना सरांसाठी. चौगुले एक्सप्रेशन काय द्यायचे? कसा संसार करतोय तुम्ही? बसा चौगुले, तुम्ही चौगुले, तुम्ही चौगुले. बसा प्लीज. बरोबर तोच आहे. बरा बसा चौगुले. बसा ना तुम्ही बाबा बसा त्रास करून घेऊ नका बाबा चौगुले त्रास करून घेऊ नका शांत. please. नाही. या अवस्थेत तर अजिबात त्रास करायचा नाही हो. नाही हं? या वस्तीत हे बघा चौगुले एकच असली म्हणून काय झालं एकीवरही भागत हो एकीवर भागतच. काय प्रत्येकाच्या नशिबात नसते दोन दुसरी नसते. आता काय करणार? माझ्या नशिबात एकच आहे. भागवायचं. समजू शकतो मी तुम्हाला समजू शकतो पण आता माझंच बघा माझ्याकडे दोन दोन आहेत पण माझं नाही भागत माझी दमछाक होते दोन आहेत तुमच्याकडे? हो. चेहऱ्याकडे म्हणून वाटत नाही दोन असतील. नाही नाही, दोन असले की दमछाक होतेच ना असं मला म्हणायचंय. नाही होते अगदीच होते हो बरोबर आहे. तुमच्या पोटात दुखतंय का हो आता समोर तोंडावर बोलताय दोन आहेत म्हटल्यावर पोटात दुखणार ना. घ्या सर पाणी सर पाणी हा. तू बस. ऐकलंस का? हा? अगं यांच्याकडे दोन दोन आहेत. अगं बाई दोन दोन आहेत त्यांच्याकडे. दोघींमध्ये भांडणं नाही होत कधी किडन्या का भांडतील एकमेकींची बाजूबाजूला असतात अरे तुरे होतात ना की धक्का किंवा किडन्या. हा किडन्या का भांडतील एकमेकींची म्हणजे हे तुम्ही आता किडन्यांबद्दल बोलताय? हो म्हणजे तुम्ही आता म्हणालात की माझ्याकडे दोन आहेत तुमच्याकडे एकच आहे. माझ्याकडे एक किडनी आहे. माझ्याकडे एक किडनी आहे. चौगुले काय कलिंगड विकत घेता नाही चौगुले नाही कसं नाही? एक मिनिट एक दोन दोन्ही आहेत माझ्याकडे. चौगुले आम्हाला ओंकारनी सगळं सांगितलेलं आहे तुमची सगळी मेडिकल कंडिशन आम्हाला कळलेली आहे काळजी करायची गरज नाहीये आम्ही कॉलेज म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहणार आहोत म्हणजे किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे की नाही ऑपरेशन होणार काही काळजी करू नका कॉलेज स्टुडंटच्या मेडिकल फंड्स मधून आम्ही त्याला 10 लाख रुपये कधीच दिलेले आहेत तुमचं ऑपरेशन होणार डोंट वरी सोनं का ते माझं इकडे 2 मिनिट इट्स ओके बाबा कोपऱ्यात ये, कोपऱ्यात तिकडे It's okay. 2 मिनिटं ये बोलायचं मला ये. शांत
ये नको, शांत व्हा, शांत व्हा. 10 लाख रुपये बापाच्या किडनीसाठी 10 लाख तू घेतलेस? अरे लाज नाही वाटत का रे तुला? मी सांगतो सगळं तुम्हाला नंतरच. अरे काय सांगतो? होला हो करा ना तुम्ही. अरे काय होला हो कर? अगं 10 लाख घेतलेत यांनी. परत परत तेच सांगू नका. अरे तरुणपणी मी माझ्या मित्राकडून 50 रुपये घेतले होते. त्याला परत देऊ शकलो नव्हतो. मला एवढा त्याचा गिल्ट आला होता की मी देऊ शकलो नाही म्हणून शेवटी माझ्या बहिणीचं लग्न लावलं त्याच्याबरोबर. सोनू आत्याचं लग्न 50 रुपयासाठी झालंय? हो हो ते महत्वाचं नाहीये. मुद्दा 10 लाख जाऊ द्या ना बाबा. 10 लाख सोडा ना, जाऊ द्या ना, जाऊ द्या. परत दे. पैसे परत परत दे. दे. सर आय एम सॉरी. इकडे बस मागे. पैसे परत दे. चौगुले नाही पैसे परत दे. सॉरी मी जे काय झालं त्याच्याबद्दल तुमची नाही, माहिती. नाही, चौगुले. पैसे परत दे त्याला. नाही आहेत माझ्याकडे पैसे. नाही आहेत म्हणजे? माझ्याकडे नाही आहेत. तुमच्याकडे असले तर द्या, मी गुगल पे करतो तुम्हाला. 10 लाख फुगल पे करू मी? आणि तुझा मित्र आहे कॉन्ट्रीब्युशन मधला आहे मी. जर आता दे नंतर मी देतो. फुगल पे करतो. हे काय चाललंय? चौगुले शांत व्हा. 10 लाख रुपये घेतले रे. किती फसवायचं रे बापाला. वहिनी हा जो काही काळजीचा चेहरा केलेला आहे ना तो बदला आधी. का? सगळं करून चवरून परत काळजीचा आव आणलाय तुम्ही. म्हणजे मी काय केलं मी? मला सगळं कळलेलं आहे वहिनी. काय तुम्हीच या सगळ्याला जबाबदार आहात. हे खरंय? सांगा काय आहे ते. यांचं आधीचं लग्न तुम्हीच मोडलं की नाही? खोटं नाटं सांगून यांच्याशी लग्न केलं. ओंकार सावत्र म्हणून त्याचा आणि त्याच्या बाबांचा छळ केला. तुम्ही छळ करायचा म्हणून हा माणूस रोज रात्री देशी दारू प्यायचा आणि गटारात पडायचा. गटारात पडल्यानंतर नाकात, तोंडात, पोटात, किडण्यात सगळीकडे ते खराब पाणी गेलं आणि या माणसाच्या किडन्या खराब झाल्या आणि म्हणून किडनी ट्रान्सप्लांटची वेळ आली. वहिनी मला सगळं कळलेलं आहे वहिनी. बाप रे. होला हो, होला हो. तुझ्या बापाला जाऊन सांग. होला हो, होला हो. म्हणजे तुम्ही माझ्यावर संशय घेताय ना? इथं आता काय रे? मी खरंच सांगते. मी स्वप्नात पण परपुरुषाकडे नाही बघितलंय. मी अहो, हा तुमचाच आहे. माझ्यावर विश्वास ठेवा ना, तुमचाच आहे. खरंच सांगते अगं मी. कपाळा नाही कपाळ फोडी ना तुझं मी. हे बिंडा काय? मला- नको यार, मला ऐका ना बाबा, सोडा ना, सॉरी ना. अरे काय फोकस काय ते बघ ना. मी गप्प बसते. अरे तो वेगळ्याला बाप म्हणतो हा फोकस नाही आता. हा मला काय बोललाय, तुझ्याबद्दल काय बोललाय, तू छळ करतेस म्हणून दारू पिऊन मी नाही रे. ऐक ना जरा. सॉरी बाबा, सॉरी बाबा. होला बरं म्हणून परत गाणं म्हटलंस तर. ओके मी हे काय ऐकते? ओके तू हे सांगितलंस की तुझे बाबा असे रोज गुत्त्यावर जातात आणि एक जँगो पंच द्या. अरे बाप रे. असं करतात तुझे बाबा. हे सांगितलंस तू? काय प्रोफेशनल बेवडी आहेस की काय? हे एवढं सगळं तुला कसं माहिती? खूप झालं आता. मला आता सहन होत नाहीये. इज्जत घालवली त्यांनी, मातीत घालवली आहे. नाही 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 जागेतच नाही. नाही. बाबा चौगुले. अगं आई थांब. बघा ग्राउंड फ्लोअर वर राहतो आपण, काही नाही होणार आहे. खर्चात पण उतरा तुम्ही तिकडनं बाबा. चौगुले नाही सांगायचं एक मिनिट, नाही. तुम्ही टोकाचा निर्णय घेताय चौगुले. शांत व्हा. तुमच्या मुलाने काहीही वाईट केलेलं नाहीये. उलट तुमच्यासाठीच करतोय ना तो सगळं. थँक्यू सर. डोंट वरी ओंकार, मी आहे तुझ्यासोबत. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या. मी ट्रस्टींशी बोललेलो आहे, तुमचं ऑपरेशन होईल. पण चौगुले हे नीट लक्ष देऊन ऐका. पण ऑपरेशन नंतर तुम्हाला दारोदारी जाऊन कुल्फ्या विकता येणार नाही. अरे पण काय काळजी करू नका. नाही नाही चौगुले नाही. चौगुले नाही नाही. तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला टेन्शन आलं की मग मी काम काय करणार. तर तुम्ही आमच्या कॉलेजच्या मागच्या गेटवर वॉचमॅन म्हणून बसणार. काळजी करायची नाही, मी सगळं करणार तुमच्यासाठी. बाबा होला हो, हो, हो. अरे तुझा बाप बँक मॅनेजर आहे ना रे. त्याला काय सांगितलंस तू? अकल्फे नाही असं नाही म्हणत ते ना. कू म्हणतच नाही. ओले असं म्हणतात. बायको सोडून सगळं ऑथेंटिक कर. बायको कधी ऑथेंटिक करणार आहेस? बाबा
गेला बाजार इस्टेट एजंट तरी बनायला सांगायचं रे मला. मी बनलो असतो ना रे. हे काय केलं, काय सांगितलंस त्याला. तुम्ही चिडू पैसे कुठे बस झालं. आता बस झालं. आता पडदा पडूया. पैसे दे. पैसे कुठे? 10 लाख रुपये दे. कुठे आहेत 10 लाख? मी 10 लाख रुपये कुठे आहेत? मी ते शेट्टीला दिलेत. सुनील शेट्टीला डिंडो हे अरे ते काय करू मी इथं? रतन, माहित सुनील नाही. शेट्टीला कशाला 10 लाख रुपये दिला? असं काय करतात झंझरिया त्याचं इथे चांदी बिंदी असते, खर्च होतो, मग त्याला लागत असतील ना. मला बदला. नाही, बाबा. दौरा बदला. मला बदला. बाबा नको. हे, सरताजला ना इकडे. बाबा बाबा नकोय मला हा. बाबा चौगुले चौगुले जरा बाबा. फसवलंय यांनी. बाबा मी काय यांनी फसवलंय. मी काही फसवलेलं नाहीये बाबा. तुम्ही ऐक. कुणावर उडवलेस? शेट्टी म्हणजे कोण? तो बारवाला. त्याला का दिलेस पैसे? त्याला दिलेत म्हणजे तुम्हाला ती कोमल माहिती आहे का? कोमल हा. म्हणजे जिथे मद्य सर्व करतात तिथे नृत्यांगना ती कोमल. अय्या तिथे मद्य देतात. आपल्यासाठी एक बाटली सांग ना. आजकाल खूप भेसळ होते ना, गुळाचं पाणी देतात मध म्हणून. बुक्कू मारू? बुक्कू मारून पोळं पाडू तुझं? अक्कल आहे तुला? काय बोलते ही? नको नकर करूयात. नको ना इथं वाजवणार. तुम्ही काही करत नाही त्यात. अक्कल नाही, काय नाही. का बोलताय मला? तिच्यावर उडवलेस मी का? तिच्यावर उडवले नाहीयेत. अरे ती नाचते. तिला नाचणारी म्हणू नका बाबा. अरे नाचणारी म्हणू नका तिला. नाचणार? तिच्या परिस्थितीमुळे तिला ते सगळं काम करावं लागतंय, नाही तर तिची इच्छा नाहीये. मी जेव्हा तिला तिकडनं बाहेर काढीन ना, तेव्हा अभिमानाने सून म्हणून तुमच्या समोर येईल ती. लक्षात ठेवा. अरे बापाच्या किडन्या विकल्यास तिकडे आणि मला अभिमानाच्या गोष्टी करतोय. सांगा याला, सांगा जरा. एक मिनिट. म्हणजे तू आम्हाला फसवून ते 10 लाख रुपये घेतलेस? क्या? हे खरं आहे का ओंकार? क्लॅरिटी क्लॅरिटी. हा, हे खरं आहे का ओंकार? आय एम सॉरी सर. होला हो करून तुम्ही दिस इज रेडिक्युलस. दिस इज रेडिक्युलस. ओंकार तू आणि जानी दुश्मनातला संजीव कुमार तू तुम्ही दोघांनी पुढच्या 2 दिवसात माझे 10 लाख रुपये मला परत करायचे. कळलं? ऐका, नाही तर तुमच्या दोघांविरुद्ध मी केस करीन. नाही सर ऐका. प्लीज सर. सर लवकर चला सर. आपल्या कॉलेजमध्ये बिबट्या शिरला सर. बिबट्या आलाय सर. लवकर चला सर. मग मी काय शिकारी आहे? नाही सर. येडायस गौऱ्या. काय झालं? मूर्ख आहेस का? हे कारण सुचलं तुला? मरीन ड्राईव्हला आहे आपलं कॉलेज. समुद्र आहे समोर. का बिबट्या येईल गौऱ्या? सॉरी सर. डॉल्फिन आलाय सर. गौरव तुझी टायटॅनिक बुडवू मी? सॉरी सर. सॉरी. डॉल्फिन आलं? अरे यार, तुला किती कधी सांगितलेलं तुला इथे ये म्हणून? सरांनी येऊ देऊ नकोस घरात. सांगितलं ना. कुठे होतास तू? कशाला आलाय तो? आलाय कशाला? काका प्लीज शांत व्हा. या इकडे बसा. त्रागा करू नका. बसा. शांत व्हा. बाई केवढा तो घाम. ए बसकडे. नाही आलाय का? खरा स्वर्ग आई बाबांच्या पायात. कशी आहे बरे तुमची कामाचं बोल रे. कामाचं बोल. कामाचं बोल. टेन्शन मध्ये कामाचं बोल. काका त्यासाठीच आलो आहे. तुमचं स्वादुपिंड बदलण्यासाठीचा जो निधी आहे ना, तो गोळा करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतोय. स्वादुपिंड? हा, त्यासाठी एक मेसेज तयार केलाय मी. चौगुले काकांच्या स्वादुपिंडाच्या शस्त्रक्रियेसाठी फक्त 1 रुपया दान करा आणि हा मेसेज 100 लोकांना फॉरवर्ड करा. जर कुणी ही श्रृंखला मोडली तर चौगुले काका जागेच मरतील. तर तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. तुमच्या शस्त्रक्रियेसाठी निधी मी कसा गोळा करतो ते बघाच. वा वा, किती मोठं काम केलंस रे. आता मी सुद्धा एक काम करणार आहे. तुमच्या दोघांची स्वादुपिंड आता सुजवणार आहे. क्या बात है. दर्जा सादरीकरण. कडक परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात प्रसाद. लाजवाब लाजवाब बहारदार. सम्या क्या बात है यार. क्या बात. फॅन्टॅस्टिक. ही सिरीज ज्याला कुणाला सुचली त्याच्याकरता एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. अप्रतिम. ईशा वंडरफुल. वंडरफुल. म्हणजे दिवसेंदिवस तू ज्या पद्धतीने ग्रो होतीयस ना, कमाल आहे कमाल. तो मधला मागच्या वेळेला पण असं काहीतरी केलं होतं. सिगरेट. हा सिगरेट. आता आज म्हणजे ते होल्ड करणं इतक्या स्पीडमध्ये असलेल्या स्केटमध्ये मध्येच एक असा डेड पॉज सारखं ते येतं, पण तरी सुद्धा ते होल्ड होतं आणि परत
त्या स्पीडवरती तुम्ही कमबॅक करता. वंडरफुल, टेरिफिक. दादामुळे झालं ते. वा वा वा. ओमकार, अफलातून म्हणजे खरं तर 2-3 वाक्य होती फक्त तुझ्या वाट्याला, पण तो निर्लज्जपणा इतका चेहऱ्यावरती आहेच. आय मीन आणलाच आहेस की मजा आली. पृथ्वी, अफलातून पकडलंस अफलातून म्हणजे वा. तेही जे टायमिंग होतं आत घालण्याचं आणि वा. बहारदार. थँक्यू. खूप मजा आली. वंडरफुल. सई. हाऊसफुल परफॉर्मन्स होता, खूप आवडला. ही फॅमिली मला खूप आवडते. तुझ्या भुया तर विशेष आवडतात मला असं वाटलं की तुझा क्रेझीनेस तर आहेच आहे, पण आज ईशा इक्वली क्रेझी झाली होती. ओंकार, मस्त. मला असं वाटतं की तुला ॲप्ट एवढं कास्टिंग तुझं कसं काय करतात त्याला तू न्याय दिलास. पीपी कडक बेअरिंग होतं. समीरदा अप्रतिम ॲज युजल. मजा आली. सगळ्यांचंच कौतुक. गौऱ्यासाठी पण टाळ्या. मंडळी, रिअलिस्टिक शूटिंगच्या कचाट्यात अडकलाय फिल्टरपडाचा बच्चन गौरव मोरे. बघूया हास्याचा हा टेक किती धमाल आणतोय ते. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांचं. ए दत्तरू पाले किती जमले रे? काय मजा नाही रे. आजकाल लोक ना पैसे टाकतच नाही. पण असं चालू राहिलं ना तर आपण भिकारी होऊ. अरे वसाऱ्या, अजून किती भिकारी होणार आहे आपण? ऑलरेडी भिकारी आहे आपण. हे हो बरोबर आहे. धंदा कमी झालेला आहे. ते गाणं म्हण म्हणजे काय आलं तर आले पैसे. हा, ठीक आहे, हा, ठीक आहे. हा. आपण ट्रेडिशनल गाणं म्हणूया. चला. नाही, भिकारी इकडेच आहेत. आपल्या इकडे शॉट लागेल ना? येस मॅडम, होऊ शकतं इकडे. होऊ शकतं. पण मला सांग, परमिशनचा वगैरे लोचा नाही ना होणार आहे? ते मी बघून घेतो. भाई, प्रोडक्शनशी बोलून घ्या, मला नंतर बांधा नकोय. मी बघ, पण मॅडम हे ओरिजिनल भिकारी आहेत. अरे भाई, ओरिजिनलच हवेत. आपल्याकडे वेळ नाही. उद्याचं टेलिकास्ट आहे. थांब जरा. एक्सक्यूज मी. येस. ओके. ऍक्च्युली आय नीड युअर हेल्प. त्या येसच्या पुढचं इंग्लिश येत नाही. नो प्रॉब्लेम. मी मराठीत बोलू शकते. हा. ऍक्च्युली मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही करू शकाल का? म्हणजे तुमच्यावर लग्न करण्याची ना? What? मी तयार आहे. मी काय ऑलरेडी तयार. अरे वसाऱ्या, हो. अरे मदत मागतायत ना, मग बरं नको. गौरी घाई करशील. डायरेक्ट लग्न कसं? पोरगी घाबरली ना. अरे ऐकून घ्या ना मॅडम काय बोलतात ते नीट ऐकून घ्या आधी. काय हा कोण माकड तोंडी हा? मारीन टोप धरून ना. थांबा, असिस्टंट आहे माझा. मी डिरेक्टर आहे. होय, माझं अरे, तुमच्याकडे काम आहे. प्लीज ऐकून घ्या. वाटलं तर करा, नाही तर नका करू. नाही, ओके करू. ओके. आम्ही एक शूट करतोय, सिरियलचं शूटिंग करतोय. मी डिरेक्टर आहे. मला तुम्हाला एवढंच विचारायचं, तुम्हाला काम करायला आवडेल का? मला हिरोचं काम देणार असेल तर मी तयार आहे. हिरो आहे. नाही, हिरो आहे आमच्याकडे. तुम्हाला भिकाऱ्याचा रोल करायचा आहे. भिकाऱ्याचा करायचा आहे. ऍक्टिंगला काय चॅलेंजेस नाही रे. मजा नाही. असं कसं म्हणता चॅलेंज नाही? आहे अहो, कसली? आपण जो रोल करतो त्याच्यात चॅलेंज असतो. होय का? करा तर तुम्ही. ओके, ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे पर डे किती देणार आहे? हा. पर डे. पर डे. हो. अरे पर डे म्हणजे आम्ही काम कुठलं पण आहे ना, पैसे घेतले करत नाही. बरं. हा. देऊ पैसे देऊ. पण कसं आहे ना, आमची जरा मराठी सिरियल आहे. बस पुढचं वाक्य मला पाठ आहे. माहिती आहे आम्हाला. मराठी सिरियल आहे, बजेटच नाही आहे. बजेट अगदी तोकडा आहे. सगळं पाठ आहे. मी काय म्हणतो 200 रुपये तरी गावतील. 200. कन्व्हेन्स तरी द्या ना. कन्व्हिन्स कसं? अहो लोकेशन केवढं लांब आहे आमच्या घरापासून. घरी जायची गरज नाही. आपण आता इथे लगेच शूट करणार आहे. लगेच, हा? लगेच कन्व्हिन्सची गरज नाही. 200 रुपयात करूया. डन. नाही, जास्त वाढवून द्या थोडे. पेमेंट वाढून द्या. बरोबर. पर डे 300 रुपये. तिघांना 300 रुपये. डन. चालेल. तुम्ही 300 नक्की द्याल. देणार. तुम्ही आमच्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट तर नाही करणार आहे? हा. कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कसं आहे, ए चॅनल वरती समजा आम्ही भिकारीचा रोल केला तुमच्या सिरियल मध्ये, तर दुसऱ्या चॅनल वर भिकारीचा रोल करायचा ना, अशी लपरी नाही ना. नाही नाही, मतलब आम्ही एकदम फ्रीलान्स. नाही, मग उद्या नंतर लपरी नको म्हणून बाकी काय. आणि मॅडम ते वनिता असेल ना? वनिता पाहिजे. मला पण वनिता लागेल. मला ते लागतच नाही. वनिता. ती एवढी मोठी गाडी असते ना, आतमध्ये असा सोफा असतो बसायला. Oh my God. मोरी पण असं इकडे. व्हॅनिटी
व्हॅनिटी म्हणायचं Vanity. इथे आम्ही आमच्या हिरोला झाडाखाली बसवतो, तुम्हाला कुठे व्हॅनिटी द्यायची आम्ही. नाही ते काय आहे, उन्हात ना माझ्या अंगाला खाज येते म्हणून पाहिजे. मला एक कळत नाही, पर डे व्हॅनिटी आणि कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट आमच्या कॉन्सेप्ट तुम्हाला कशा माहिती? ते आम्ही पूर्वी ऍक्टिंगच करायचो. तुम्ही ऍक्टिंग करायचं? काय सांगता? अरे वा, वा, वा. तिसऱ्या डोलामध्ये आम्ही कंटिन्यू होतो. लय एपिसोड गेलेला. चांगलंय, मला फायदाच आहे. वा, वा. तर आमचं घरचं म्हणाले हा. ऍक्टिंग करण्यापेक्षा भीक मागा म्हणून. काय म्हणजे कसं नाही मग का, हा बघा ऍक्टिंगचं काम मिळवण्यासाठी भीक मागायची आणि त्या कामाचं पैसे मिळवण्यासाठी परत भीक मागायची. एवढं सांगितलं नाही कोणी. आणि ते पण 3 महिने थांबा, त्याच्यानंतर पैसे टीडीएस कापून घेणार, जीएसटी, ही सगळी फालतूगिरी इकडे नाही, डायरेक्ट कॅशवर आहे सगळा. तुमच्याकडे कसं 90 दिवसांनी पैसे मिळतात ना, आमच्याकडे कसं माझं एखाद्याच्या मनात ठरवलं की लगेच पैसे मेंटेनन्सचं टेन्शन नसतं. मेंटेनन्स ऍक्टर झाला की त्याला मेंटेनन्सचं टेन्शन नाही. नवीन नवीन कपडे, गाडी दिसायला लागतं ना सगळं. आमचं कसं गोंत्यावर पण भागतं काय नाही. बेस्ट आहे, बेस्ट. मला सांगा आता ऍक्टिंग आणि भिकारी ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे? फरक नाहीये. अहो तिकडे पण लाचारी करायची आणि इकडे पण लाचारीच करायची काय. त्याच्यामुळे आम्हाला दोन्ही कामं कशी सगळी येतात बरोबर करायला. तुम्ही आम्हाला रोल त्या कसा वाजवता होतो बघा. म्हणजे तुम्ही रेडी आहात? पास हेच हवं होतं. थँक्यू. जा आपल्या प्रोडक्शन वाल्यांना बोल, इथे सगळा सेटअप लाव पटकन. सर रेडी आहेत. ओके, मी तुम्हाला सीन समजावून सांगू. हा सीन ऐका, सोपं आहे, फार कठीण काहीच नाही. अरे एरियस काय बाय, आम्हाला कठीण सीन लागतो, सोपं करतच नाही. आज आपण सोपा करूया, पुढच्या वेळेला आवडलं ना काम, तुम्हाला कठीण सीन साठी बोलवते. कठीण नाहीये, आता सोपं आहे. बघ काय करायचं, हिरो आहे आमचा, तो इथे बस स्टॉपवर उभा असेल, तो येईल तुमच्या जवळ, तुम्हाला विचारेल तुम्हाला भूक लागलीये का. तुम्हाला म्हणायचं हो लागलीये, तो तुम्हाला 20 रुपये काढून देईल, तुम्ही त्याला आशीर्वाद द्यायचा, तो निघून जाईल. एवढा सोपा सीन आहे. एवढंच सीन छोटा आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे. उद्याचं टेलिकास्ट आहे आणि आमच्या हिरोचं कॅरेक्टर वर जाणार आहे. ते तर जाऊ दे, आम्ही बिंदास करू. आम्हाला काय नुसतं सांगा काय करायचंय. मी सांगणार नक्की ना. म्हणजे माझ्या व्हेरिएशन बघून ना तुम्ही माझ्यावर लग्नच करा. मी का लग्न करायचं तुमच्याशी? एकदा करून तर बघा. हो आयुष्यात लय गंमत येत लग्न आलो मॅडम. मॅडम आलो. ए अरे सरताज बाय ताली बाय आओ ना जल्दी. सर रेडी आहेत का? गौरव सरांना बोला. गौरव सर रेडी. भाई जल्दी लागाओ यार. आले, वेळ नाही गेला पाहिजे. चल उद्याचं टेलिकास्ट चल. येस मॅडम येत गौरव सर. बरोबर रोल सोडायचा नाही. गौरव सरांना बोलाव ना यार. सर आले मॅडम. हॅलो एवरीवन, आम गौरव मोरे फ्रॉम पवा फिल्टर पाडा. सेड हे पकड. मेकअप कुठे करतो? गुड मॉर्निंग गौरव सर. हाय रास. येस सर. मॉर्निंग सर. हाय बने. हाय कैसा बा? गुड मॉर्निंग सर. अरे जास्त वाकू नको. सर आपण आज इथे शूट करतोय सर. इथे? सर हो सर, हे भिकाऱ्याचा रोल करणार आहेत. ऍक्च्युली सर ऐकता ना, खरे भिकारी आहेत ते, खरे भिकारी आहेत. वाव, ओरिजिनल. येस सर. इंटरेस्टिंग. हा आपण ओळख करून घेऊयात का सर? जरा येतात सर. एक्सक्यूज मी. नंतर करना बाप. एक म्हणलं की थांबायचं. ओके सर हे गौरव सर. हाय सर. हॅलो. मॅडम हे पण आमच्यासोबत भीक मागणार आहेत. मी कशाला भीक मागेन? मग आमच्यासारखा मेकअप काय केलाय तुम्ही? इथे या. ते त्यांना हे हा माझा ओरिजिनल चेहरा आहे, कळलं? मी अजून ओरिजिनल चेहरा आहे. मग इकडे ये जागा, इकडे बस तू. ऍक्च्युली या फेसला इकडे जाम डिमांड आहे. ये मी ह्या सिरियलचा लीड हिरो आहे, कळतं तुम्हाला? बापरे. अर बा म्हणजे नाही हिरो. सर आपण एकदा रिहर्सल करून घेऊया. यांना मी सीन समजावलाय सर. एकदा रस्सा तुला माहित आहे मी रिहर्सल करत नाही. मी रिहर्सल केली की मला मॅकॅनिक व्हायला होतं.
मॅकॅनिकल असं आहे सर. बापरे, इथून सुरुवात आहे. ए अर बापरे म्हणजे काय? सर आपण टेक करूयात ना डायरेक्ट सर. उद्याचा Okay. टेलिकास्ट आहे, आपण लगेच टेक करूया. चला पोझिशन. सर मी तुम्हाला सांगते सर, इथे लक्ष द्या ना. या. तिथे बस स्टॉपला उभं राहायचं सर. पहिले 4 डायलॉग आपले तिथे होतील. रस्सा आय एम बी प्रोफेशनल आहे. मी रात्री स्क्रिप्ट पाठ केलेला. ओके त्यांना सांग. ओके सर. प्रोफेशनल ॲज यू विश सर. तुम्हाला कळलं ना? मस्त करा, मस्त करा. रेडी चलो चलो चलो. हॅलो अरे सेकंड हँड ते करा. सेकंड हँड सर नंतर फोटो काढतील. Second hand तुमच्याबरोबर केली. नंतर फोटो काढणार. चला रेडी हा. रोल कॅमेरा. रोल Rolling. कॅमेरा. हा. येस ऍक्शन. गरीब का नाव बापरे घेते. किती ऊन आहे इकडे यार. आणि हे बिचारे 3 भिकारी एवढ्या उन्हात भीक मागतायत. बिचारे उपाशी असतील. मला काहीतरी केलं पाहिजे यार. भूक लागली का तुम्हाला? काय तिकडे जा पुढच्या भिकारीकडे. काय आम्हाला नाही लागली नाही आम्हाला नाही लागत. ए रसिका ए कट कर रे. काय बोलतात ते? कट इट. असं कसं बोलतायत? मी समजावलं ए, चाल रे, असं बोलताय तिला? सॉरी सर मी समजावलं. का असं अरे, काय हे? बोलताय? अरे काय मी बोलताय? सांगितलं होतं ना तुम्हाला फक्त म्हणायचं हो भूक लागली सर पैसे देतील निघून जातील. कशाला काय बोलताय? नाही बरोबर आहे तुमचं, पण अशा चेहऱ्याच्या माणसाकडे भीक मागायला आम्हाला कसं वाटते इच्छाच होत नाही या भीक मागायची. नीट बोला, तोंड सांभाळून बोला. जे काम दिले ते गप्प करा. मला काय बोलू नका. मग तेच तर काम करता वा. हॅलो, आम्ही आधी ऍक्टरच होतो माहितीये. त्या टायमाला गौरव भारी भारी ऍक्टर बरोबर आपण काम केलं. अरे यशवंत, डॉक्टर श्रीराम लागू, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, रवींद्र मंकनी, रवींद्र महाजनी, असं 101 देखण्या चेहऱ्याचं तेव्हा हिरो होते. मग म्हटलं आमच्या चेहऱ्याचा कसा तिथे खप होणार म्हणून आम्ही मांगार घेतली फिल्म इंडस्ट्रीत ना. त्या खाली जर आम्हाला कळलं असतं ना असल्या चेहऱ्याचं पण हिरो होऊ शकतात तर आम्ही इंडस्ट्रीत मांगार घेतलीच नसती. काय तिथं सेटल झालेलं रसिका जास्त बोलतात. तू एक काम कर, ज्युनियर्सला बोलव. सर ज्युनियर्सला बोलव. ते आपल्या फील्ड मधल्या त्यांना कळतं काय ते. हे डायरेक्ट बोलतात मला. बरोबर आहे सर पण आता नाही मॅनेज करता येणार सर. उद्याचा टेलिकास्ट आहे आणि सर चॅनलने सीन पाठवलाय. तुम्हाला माहितीये चॅनल नंतर वाट लावतं सर प्लीज. ते तू मला सांगतेस चॅनल वाट लावतं ते. भाई चल ये चल. समजू शकते सर मी पण प्लीज आपण माझ्यासाठी करा सर. तुझ्यासाठी आणि चॅनल साठी काय पण कळलं काय? हा थँक्यू सर. थँक्यू सर. ओके. चल यांना ऐका काय? आता यांना मग- जेवढं सांगितलंय ना तेवढंच करायचंय. जास्त बोलायचं नाही. हो भूक लागली हो म्हणायचंय. कळलं? ओके. रेडी सर. चला वेळ नाही आपल्याकडे सर. हॅलो सेकंड सेकंड रेडी सर्वे बघ किती आहेत. शांत बसता सांग ना जरा. सर ते फोटो काढतील सर नंतर. आपण आता सीन करायचा. ओके चलो रोल कॅमेरा रोलिंग. अँड ऍक्शन. बापरे किती ऊन आहे. आणि बिचारे 3 भिकारी एवढ्या उन्हात भीक मागतायत. त्यांना भूक लागली असेल. मला काहीतरी केलं पाहिजे. एक्सक्यूज मी, हे 20 रुपये घ्या आणि काहीतरी खाऊन घ्या. हा बायला मी काय बोलतो, काय तुझ्याकडे आहेत ना रे पैसे? नाही तर तू एक काम कर. काय? एक जरा 18 रुपये घे. तुझ्याकडनं आम्हाला 2च रुपये बस झाले. नाही उन्हातानातून चालत जाऊ नको, बसने जा नाही तर कलर बदलल. रसिका कट इट कट. फालतू गेला रसिका यार. सॉरी सर सॉरी. यांनी मला सुट्टे पैसे परत दिले. सॉरी सर मी समजव. एक का कशाला करायचंय तुम्हाला? आता काय करतो तुम्ही? अशा चेहऱ्याचा माणूस आम्हाला 20 रुपये देतो ते आम्ही घेतो. आमची भिकार लोकांमध्ये काय इज्जत काय इन्सल्ट होईल आमची. नीट बोला, नीट बोला. जे काम दिले ते करा. मला जास्त बोललो का आधी सांगतोय. मग तेच तर काम करता होय ना. सर माझं ऐका सर मी सोपं करते. आपण एक काम करूया आता आपल्याला डायलॉग्स नाही घ्यायचे. नाही डायरेक्ट माझं ना इन्सल्ट करतात असे त्यांना सांगून ठेव. हो इन्सल्ट आमचा होतोय. हा. आम्हाला तुमच्याकडून पैसे घेताना आमच्या माणसाने बघितले ना तर आमची इज्जत जाईल. ए टेन्या अशी सनकर मारेल ना तशी गोरेगावला. ए, तू गप्प बसा. ही काय फालतूगिरी आहे? सॉरी हे ना सांग मी लीड हिरो आहे. हिरो पैसे आहेत माझ्याकडे. सांगते समजवा. सॉरी सर सॉरी सर. काय? कॉफी पिणार कसं आहे सरांना कॉफी बाजार आहे. नको कॉफी नको. माझ्याकडे माझा मग आहे. काय सर त्यात? ऍक्टिंगचा ज्यूस. तुम्हाला सांगितलेलं कळत हो नव्हतं का? काय करायचं ह्या हिरो बरोबर काम करायला आम्हाला लाज नाही वाटते. मला सांगा
काय आहे आमचं म्हणजे सगळं आमच्या गरीब लोकांचं जे युनियन आहे ना तर आमच्यावर बॅन आणतील माहिती आहे आम्हाला काय एथिक्स आहेत का नाही हा हो उद्या जर आम्ही ह्या माणसाकडे पैसे घेतले आमच्यावर केस होईल फाशी होईल आम्हाला माहिती आहे कोणा तुम्ही हे शाण्या कोणी म्हणजे तू जास्त नाटकी करू नको आता सांगतो तुला हा. तुझा जो परडे आहे ना तो आम्ही सकाळी नाश्त्याला उडवतो तिघे जण हा. काय परडे काय तुझा माझा परडे चला शूटिंग करा चला राहुल, चल ए, सांगायला अरे आमच्याकडे ही बघ काय किती क्रेडिट कार्ड आहेत ही बघ केवढी आहेत बघितलीस हा एवढे मग स्टॉक मार्केट मध्ये आमची इन्व्हेस्टमेंट ऐकशील नाही याडा बद्दल याडा ए असू नका त्यांना सांग मी लीड हिरो आहे मी हा, इंडस्ट्री मध्ये सांग त्यांना हा, ते हिरो असतील तुझ्या घरात आम्ही थोडी याच्यावर काम करणार आहे आम्ही अरण्या मी काय म्हणतो ऐक ना आपण आपली स्वतःची सिरियल काढूया ना ठीक आहे तुझी एक FD मरून टाक हा आपण त्याच्यामध्ये सिरियल तेवढे पैसे पुरतील उरतील हे मला मग हिरो घ्याल का तुम्ही त्याच्यात अरे कशाला भिकार धंदे करतेस बसाऱ्या हे आपलं चाललंय ते बरं आहे ना आपण तिकडे काय करू खांडेकर ना समीरला घेऊ चल बाकी आपला हा धंदा सॉलिड आहे काय बोलून गेले बघितलं हा आता मला काम नाही करायचं आय एम नॉट इंटरेस्टेड ओके सर आपल्याला पुढे सर पुढचा सीन आपला बंगल्यावर आहे, सर. मग तू माझ्या फार्म हाऊसवर आहे आपण बोलू तिकडे चल क्या बात है एकदम भन्नाट कॉन्सेप्ट आणि अफलातून परफॉर्मन्स वा 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 प्रसादा काय म्हणाल फार छान मजा आली खूप मजा आली सगळ्यात आधी हेअर मेकअप आर्ट डिपार्टमेंट कॉस्ट्युम डिपार्टमेंट सगळ्यांसाठी टाळ्या येस सुहास सिद्धू सोनाली खोसे ताई या सगळ्यांचे खूप अभिनंदन आणि खूप कौतुक कॉन्सेप्ट छान होती मोठे सरांची आणि अभिजित पवारनी छान लिहिलं होतं अभिजित पवार जेव्हा नटांच्या व्यथांबद्दल लिहितो तेव्हा फार मजा येते त्याला एक अंडरकरंट खूप वेगळा असतो आणि तो असा भिडतो थेट इथे फार मस्त अरण्या प्रभाकर दत्तू ते दाताचं जे केलं आहेस ते क्लास आहे त्यांनी वेगळाच फील येतोय कम्प्लीट फार मजा आली रसिका मस्त मजा आली वंडरफुल वा वा सई क्रेझी परफॉर्मन्स तुम्ही तिघेही खूप इंटरेस्टिंग दिसताय तुमचे विग्स तुमचे केशभूषा वेशभूषा सगळं ॲप्ट आहे गौऱ्या माजोर्डा कॅरेक्टर करण्यात तर तू एक नंबरच आहेस फारच भारी केलंस मजा आली रस्सा मस्त तुझं ॲटिट्यूड आणि बॉडी लँग्वेज मस्त होती मला एका गोष्टीवरती भाष्य करायचं आहे विशेष मागे ओला कचरा सुका कचरा असं सेग्रिगेटेड दोन कचऱ्या पेट्या ठेवलेल्या आहेत मला असं वाटतं की मुंबईला अजून जास्त थोडंसं स्ट्रिक्ट होण्याची गरज आहे आणि कारण आपण सेग्रिगेट करत नाही कचरा मी बऱ्याच बिल्डिंग्समध्ये किंवा इकडे तिकडे पाहते असं केल्याने आपलं फ्युचर सुखकर होणार आहे तर प्रेक्षक वर्ग जर तुम्ही बघत असाल तर ही सवय प्लीज अंगी वळणी पाडा लवकरात लवकर Yes, I second your thought. Yes, well said and well performed. Keep it up. Thank you. मंडळी हा हास्य धमाका असा चालू राहणार आहे तेव्हा बघत रहा सोमवार मंगळवार बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा हास्याचा ट्रिपल डोस नमस्कार मंडळी तुमच्या स्ट्रेसला चेकमेट करायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा हास्याचा ट्रिपल डोस मंडळी असं म्हणतात की एका म्यानात 2 तलवारी बसत नाहीत पण आत्ता आपण इथे एकाच वेळी 2 शोकसभा अनुभवणार आहोत ज्या दाखवायला आपल्या समोर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड आप्पा गेले हो आप्पा गेले माझे आप्पा गेले हो जाऊ दे काय आप्पा गेले हो माझे आप्पा गेले माझे आप्पा गेले मला टाकून गेले हो माझे आप्पा गेले हो
बसा 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 बसा. तेच फुलं फिरवतात. नमस्कार नमस्कार नमस्कार. चांगला माणूस केला. आदर्श शिक्षक गेले. तब्येत ठणठणीत होती ना त्यांची. हो हो. दोन दिवसापूर्वी भेटले होते हो पारावर. मला बोलले संस्कार वर्ग काढायचा वगैरे. हो हो. सगळं राहिलं. गेले एकदाचे. आप्पा आप्पा का सोडून गेला मला आप्पा. या आप्पा या. कोण आहे मला नाही माहिती. नाही माहिती. मला नाही माहिती कोण आहे, पण शोकसभेच्या स्किटचा पहिला एव्हेंजर तोच आहे. सगळीकडे आहे तो, सगळीकडे. कालपासून तो अंतयात्रेत सगळीकडे आहे. खांदा देण्यापासून अग्नी देण्यापर्यंत सगळीकडे आहे. अंतयात्रा जेव्हा निघाली तेव्हा माझ्या गळ्यात पडला, मडका हातात घेतला आणि पुढे गेला एकटा. नाही आप्पांचा विद्यार्थी असेल. नाही, कधी पाहिल्याचं आठवत नाही मला वर्गात. वर्गाबाहेर ओनवा करत असतील म्हणून तुम्हाला दिसला नसेल. मागूनही पाहिला तरी नाही आठवत. खरंच तो एकटा मडकं घेऊन गेला पुढे. मी 5 मिनिटानंतर मला ऑकवर्ड झालं आणि म्हटलं ऐक माझे बाबा होते दे, आणि मग मी घेतलं मडकं. आप्पा माझे आप्पा गेले हो. जाऊ दे जाऊ दे. ए बाळा जाऊ दे. ए रडू नको बाळा, रडू नको. ए काही नाती वेगळी असतात, नावं माहिती नसतात आपल्याला. तसंच त्याचं काही नातं असेल आप्पांबरोबर. राईट राईट राईट. युअर राईट. आप्पा गेले हो. माझे आप्पा गेले हो. 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 आप्पा. दरवाजाजवळ 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 दरवाजाजवळ. नमस्कार 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 वहिनी. नमस्कार. वहिनी काय कर. वहिनी वहिनी शांत. वहिनी तुम्ही बसा. तुम्ही बसा. तुम्ही बसा. प्लीज प्लीज बसा. पाणी पाणी नाही बस. वहिनी इकडे. वहिनी बसा. त्यांना बसा अगोदर बसा. अगोदर बसा. त्यांना सांभाळ. सावकाश सावकाश. अजून पाहिजे वहिनी? अजून हवंय पाणी हवंय. बसा इट्स बसा. ओके इट्स ओके इट्स ओके. इतना बस बस. ये प्लीज प्लीज प्लीज. प्रथमेशजी बी कम्फर्टेबल. बर. लयच बेकार झालं हो, आप्पा गेले. चांगला होता माणूस, म्हणजे बेकारच झालं गेले. आपल्याला तर काय नसतं, जाणार जातो. हा आपल्या हातात काही नसतं, जाणारा जातोच. 15 दिवसापूर्वी तुमचे बाप्पा पण गेले ना? वडील त्यांचे बाप्पा. पेलवान माणूस हो, गावचा वस्ताद गेला म्हणायचा. वहिनी वहिनी आवरा स्वतःला.
शांत हो. शांत हो बाबू. 15 दिवस झाले अहो बाप्पांना जाऊन. बरोबर. माझे वडील जाऊन 15 दिवस झाले. बरोबर तेव्हापासून रडती अहो. लय जीव होता सासऱ्यावर. बरोबर. बाप्पा लय चांगला माणूस होता, माझ्यावर लय जीव होता त्यांचा. गावाला कुस्तीत बक्षीस जिंकून दिली होती. बरोबर. मुदगलीने टपली मारली आणि गेले. वहिनी मुदगलने टपली मारली म्हणजे? अहो काय सांगू तुम्हाला, कसं सांगू. 80 वर्षाचा माणूस अंगणात अशी मुदगल फिरवत होता. मी थंडाई तयार केली होती, म्हटलं त्यांना हाक द्यावं म्हणून हाक मारली. बाप्पा, त्यांनी वो द्यायला मान फिरवली, टपले लागले आणि गेले. बाप्पा 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 वहिनी सांभाळ, वहिनी सांभाळा, वहिनी सांभाळ, वहिनी सांभाळा, वहिनी रडू नका. जाणारा माणूस परत येतं का वहिनी? जाणारा माणूस परत येतं. मग घडणाऱ्या गोष्टी घडून जातात, आपण काय करणार त्याला? अहो तिनं मनाला लय लावून घेतले. तिला वाटतंय मी हाक मारली म्हणूनच बाप्पा गेले. आप्पा पण गेले. बाप्पा नाही, मी मध्ये मध्ये हाक मारणार हो. या ना बाप्पा, या ना बाप्पा, या ना. आप्पा आप्पा आमचे आप्पा पण गेलेले आहेत. आप्पा पण गेलेले आहेत आमचे. आपण त्यांच्या सुद्धा शोकसभेला जमलेलो आहोत, एवढं लक्षात ठेवा. आपणनी पण खूप केलं नाही का? हो. आप्पा सारखा तर माणूस नव्हता. त्यांच्याबद्दल सुद्धा आपण बोलायला हवं. नाही खरंय, आपणची शोकसभा आहे, आपण बद्दल बोलूया आपण सगळ्यांनी. बाप्पा म्हणजे सोनं सोनं होतं बाप्पा म्हणजे. आप्पा सुद्धा मी बघितलंय ना, ह्या डोळ्यांनी बघितले. लोक अशी चळा कापायची माणसाला बघून. बाप्पा बाप्पा गेले, माझे बाप्पा गेले. स्किटच्या सुरुवातीला आप्पा या नावाने रडत होता. अचानक बाप्पा, हॅलो तुम्हाला सांगते, बाप्पा ना, बाप्पा जेवायला बसले ना की अशी भाकऱ्या थापू 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 माझा हात दुखायला लागायचा. चूल विजायची, पण बाप्पाच्या पोटातली भूक नाही विजली कधी. हिच्याच हातच्या भाकऱ्या खाणार बरं का बाप्पा, दुसऱ्या कुणाच्या नाही. आता मी कुणासाठी भाकऱ्या थापू? बाप्पा या ना, बाप्पा या ना, बाप्पा या ना. काय चाललंय? एक मिनिट ऐका काय होतंय. ऐका श्रमेशजी, ऐका. मला मान्य आहे, रोहितजी तुमचे वडील बाप्पा गेलेले आहेत, पण त्यांना जाऊन 15 दिवस झालेले आहेत. माझे आप्पा ताजे गेलेत. 23 तासही नाही झालेत. माझ्या आप्पांच्या शोकसभेसाठी जमलोय आपण. प्लीज आपण त्यांची शोकसभा अटेंड करूया प्लीज. नाही खरंय, आपणची शोकसभा आहे, आपण बद्दल बोलूया. तुम्हाला सांगते भाऊ, त्यांच्याकडे ना लय गदानी ढाली होत्या हो भाऊ. आपणकडे ढाली होत्या. बाप्पाकडे लय ढाली होत्या. मी रोज त्या पुसून द्यायचं माहिती. एक दिवस जरी चुकला ना लय चिडायचं माझ्यावर. आता कशा पुसू मी? त्या बाप्पाच नाही आहेत माझ्या समोर. बाप्पा या ना हो, एक दिवस पण नाही चुकणार हो. बाप्पा या ना, बाप्पा या ना, बाप्पा या ना. आप्पा गेलेले आहेत, त्यांच्याबद्दल आपण आपणकडे पण लक्ष द्या थोडंसं. आपणकडे पण लक्ष द्या श्रमेशजी. तेवढं सांत्वन मलाही द्या. आप्पा गेलेले आहेत आमचे, त्यांच्याबद्दल बोलूया हो की नाही? आपणनी पण खूप केलं की नाही? खरंय. आप्पा तर खूप मोठा माणूस. बाप्पा होते, प्रसिद्ध पैलवानच होते गावातले. बरं. पण ते जाऊन झाले 15 दिवस झाले. यांनी 3 शोकसभा केल्या 15 दिवसात. आता ही 4थी आहे.
पण आपणची पहिलीच आहे, आपण ती अटेंड करू. खरं खरं हे कुठं नाही आपणनी खूप केलं की नाही, आम्ही त्याच्यासाठीच आलोय. त्यांच्याबद्दल बोलू आपण. या, इथे या सगळे. काय आपणनी हिचे फार लाड केले नाही का? हिला तर मुलगीच म्हणायचे आप्पा. नाही हो मुलगी नाही हो, मुलासारखे मानायचे मला ते. आप्पा पप्पा मला मुलासारखे मानायचे माहिती. मला म्हणायचे 2-2 पोरं आहेत आता माझ्याकडं. आता 2-2 खंबीर पोरं आहेत माझ्याकडं. आता मला कुणाची गरज नाही. आता या माझ्या सोबत खेळायला कुस्तीत. काय चाललंय हे? वय तर अरे पप्पा असंच म्हणायचं हो, माझा पोरगाचा हो डबल केसरी. आप्पा सुद्धा डबल ग्रॅज्युएट होते. महाराष्ट्र 2 वेळा महाराष्ट्र केसरी. पप्पा तर म्हणायचे माझी गादाच आहे तुमची गदाच आहे. आमची पण एक घरात बासरी आहे, तिच्याकडे पण बघा प्लीज. आमच्या एक म्हणजे आप्पा तिला फार लाड करायचे तिचे. तिला म्हणायचे तू घरातून बाहेर पड, तू शिकायला हवंस, घरात नको राहूस असं म्हणायचं तिला. मला तर म्हणायचे शाळा सोड. आप्पा काय म्हणायचे त्या शाळेत एक मिनिट आप्पा म्हणायचे नाही बाप्पा म्हणायचे. सतत नको बा. शाळेत काय नाही म्हणून तर मला तालमीचा नाद लागला ना, नाही तर माझं कुठे याच्याशी काय संबंध होता. नाही बरोबर, पण आप्पा जे होते नाही मी वहिनींना बघितलंय 2-2 तास तालीम करायच्या. काय बैठका मारायच्या वहिनी. आपण अहो जोर काढायला लागली की नाही. बाजूचं पैलवान भेंडाळायचं, हे पैलवान म्हणजे भेंडाळू द्या त्यांना. आपण बद्दल बोलूया का आपण प्लीज? आय एम सो सॉरी, पण आपण बद्दल बोलूया का आपण प्लीज? आप्पा गेलेत आमचे. सॉरी सॉरी प्लीज. अप्पांची शोकसभा आहे, आपण बद्दल बोलू. एक्झॅक्टली, आपण बद्दल पण बोलूया ना. आपण पण केलं की नाही गावासाठी? आपणचा सुद्धा दरारा होता. आप्पा घरातून बाहेर पडले की लोक नमस्कार करायचे त्यांना. खरंय आदरयुक्त भीती होती की नाही? खरंय. मग वयलय आदरयुक्त भीती होती व. ते बाप्पा आमच्या दारात उभे राहिले ना की बायका चरबी दूध आणून पाजायचे त्यांना. आपण ना नाही बाप्पांना. आपण बद्दल बोलूया का आपण प्लीज? आपण बद्दल बोलूया. आपण पण गोष्टी केल्या की नाही? बाप्पा या ना लाल मातीत खेळा ना. बाप्पा या ना, बाप्पा या ना, बाप्पा या ना. अप्पा अप्पा या ना, अप्पा या ना, अप्पा या. ना आपल्याला सूट करत नाही हे. नाही. थांब जरा. पण यांचं काय चाललंय? आपल्याकडे कोणीच लक्ष देत नाहीये पृथ्वी. व्हॉट इज दिस? मला कळतंय, पण आपण सुसंस्कृत होत की नाही? आपण असं रडणार का नाही की नाही? बस मी सांगतो, 1 मिनिट लक्ष द्या. हे बघा काय होतंय, मला कळतंय बाप्पा गेलेत, तुम्हाला दुःख आहे, पण बाप्पा जाऊन खरंच 15 दिवस झालेले आहेत. आप्पा खरंच आत्ता गेलेत. आत्ता 23 तासही पूर्ण नाही झालेत. आपण विषयी बोलूया का? त्यांनी सुद्धा केलं की नाही गावासाठी? केलं. खरंय. त्यांच्यामुळे गावात शाळा बांधली गेली की नाही? खरंय. आजही कुठल्याही कार्यालयात जा, पाकळीवाला ल काढलेला कुठलाही कर्मचारी असेल तर लोक ओळखतात हा आप्पांचा विद्यार्थी आहे. बरोबर की नाही? आप्पांनी केलेलं आहे. तुम्ही आज बी कुठल्या बी तालमीत जावा, सुजलाला माणूस दिसला की नाही म्हणणार बाप्पाचा पैलवान आहे. अरे सतत नका आप्पा बाप्पा करू. आपण आता आप्पांविषयी बोलूया. आप्पांमुळे गावात दारूबंदी झाली की नाही? हो, म्हणून तर आम्ही त्यांना सरपंच म्हणून निवडून दिलं ना. बरोबर, पण मग आपण पाठिंबा कोणी दिला? बाप्पानीच दिला की नाही पाठिंबा? बाप्पानी पाठिंबा दिला म्हणून आप्पा सरपंच झाले होते. आपणच्या घरी पाळणा पण बाप्पांमुळे खाल्ला. काय तुम्ही? काय बोलताय काय तू? विचार करून बोला. काय बोलताय? काय माझा बाप मला सांगायचा की तुमचा जन्म झाला तेव्हा बाप्पानी तालीव करून पाळणा आणला आणि तो हल्ला. हा मग असं पाळणा आणला आणि पाळणा हल्ला याच्यात किती फरक आहे कळतो का तुम्हाला? दुःख मराठी भाषा आहे ना ही. काय बोलताय तुम्ही? प्लीज लक्ष द्या ना इथे. सगळं नुसतं बाप्पांचं आम्ही शांतपणे ऐकतोय. ठीक आहे बाबा, तुम्हाला झालंय दुःख, पण आम्हालाही दुःख झालंय की नाही? बाप्पांविषयी काय बोलायचंय? नाहीतर एक काम करा, फक्त बाप्पांविषयीच बोला, चालेल? बाप्पा होतेच तसे. बघा की राजबिंडागडी काय दाराला होता. बाप्पा इथं लावतो, पाया पडू आपण. बाप्पा ऐका काय होतंय, तुम्ही आमचे आप्पा झाकले तुमच्या बाप्पांनी. ऐका रोहितजी तुमच्या बाप्पांचे केस आमच्या आप्पांच्या नाकात गेले ना तर शिंका येतील त्यांना. एक मिनिट असं नका करू. घ्या करा, काय वाटेल ते करा. नाही असू दे. त्यांची शोकसभा त्यांना करायची ना, करू दे. आपण तिकडे जाऊया. यांचं काय चाललंय? यांची बस वेगळी, आपली बस वेगळी, प्रवासच होत नाहीये नीट. करा, तुम्हाला शोकसभा करायची करा, आपण तिकडे जाऊया. नाही असू दे त्यांना करू दे. त्यांचं मन भरलेलं नाहीये, इतक्या आठवड्यात शोकसभा करून त्यांना करू दे त्यांची शोकसभा. नाही मी अरे खरंच करायला लागले हे. मी ऐकलं होतं बाप्पानी लांडगा मारला होता. हा बाप्पा मोगली होता तुमचा, लांडगा मारायचा. बाप्पाने वाघाच्या जबड्यात हात घातला होता.
होता? प्राण्यांचा डेंटिस्ट होता ना तुमचा बाप्पा. वाघाच्या जबड्यात हात घालतोय मरायला. आता कोण मारणार लांडगा? आता कोण मारणार वाघ? आता कोण मारणार डुक्कर? आता कोण मारणार कुत्रा? आता कोण मारणार झुरळ? प्राणी मार्या होता का रे तुमचा बाप्पा? बाप्पा या ना, बाप्पा या ना, बाप्पा या! वा 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 वा. अप्पा बाप्पा ज्याची कोणाची शोकसभा होती, स्किट छान झालं. प्रसादा. भन्नाट विषय होता आणि भन्नाट सादरीकरण पण होतं. कॅरेक्टर्स सगळ्यांची फार मजेशीर होती. विशेषतः प्रथमेश, तुझ्या कॅरेक्टरबद्दल बोलायला शब्दच नाहीत. असेल तर फक्त एवढं काय बोलणार. आणि ॲक्च्युली अशी माणसं असतात सिरियसली, म्हणजे डेड बॉडी वगैरे जिथे ठेवली असेल तिथे येऊन त्यांना कळत नाही काय बोलावं किंवा समोरच्या माणसावर काय रिॲक्ट. ते नुसते लिटरली अशी माणसं असतात. फॅन्टॅस्टिक ऑब्झर्वेशन. हे कुणाचं ऑब्झर्वेशन आहे? मीच काढलं होतं. वा वा वा, वा, वा. फॅन्टॅस्टिक प्रथमेश. सुपर. आणि तू एक शोकसभेला गॉगल वगैरे लावून का बसली होतीस ते, पण ते रंजक होतं, फार रंजक होतं. सावत्या मस्त. वनिता कहर. कहर म्हणजे फरफटत नेलंस तू बनेला फार. पण अशी फरफट कुठल्याही विनोदी नटाला हवी अशी फरफट होती ती. वा वा, क्या बात. फॅन्टॅस्टिक. श्रमेश मस्त होतं ते, पण खरंय खरंय क्लासिक ऑब्झर्वेशन. आणि बने म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला शोकसभेत जेवढे नातेवाईक असतात त्यातल्या कोणालाच तू माहिती नसतो, पण त्यामुळेच तू अवघ्या महाराष्ट्राला माहिती झालायस हे तितकंच. सही है. वा वा वा. दत्तू फॅन्टॅस्टिक. त्याच्याकडे तुझी रिॲक्शन दिलीस ना, तुमचा जो एक प्रेमालाप झाला तिथे शोकसभेत, एक बारीकसा लव्ह सॉन्ग होतं त्या तुमच्याशी meeting. त्याच्यानंतर तू त्याच्याकडे जो लुक दिलास ना तो म्हणजे $1,000,000 लुक होता. कमाल. वा वा वा, फॅन्टॅस्टिक. फार मजा आली, फार मजा आली. सई. सुसाट परफॉर्मन्स आणि दृष्ट लागावं असं टीमवर्क. मला असं वाटतं की प्रत्येक जण आपापल्या कॅरेक्टरमध्ये चपखल बसतोय. वने अशक्य बेरिंग होतं. आलीस तेव्हाच म्हणजे तू काही करत नसतानाही आम्हाला हसायला येत होतं, असं बेरिंग होतं. पम्या मस्त. मला आवडतंय दिवसेंदिवस तू कसा खुलत चाललायस आणि ह्या मंचावर तुला एवढं खुललेलं नाही पाहिलंय. सो इट इज सरप्रायझिंग आणि मजा येते. सगळ्यांनी खूपच सुंदर परफॉर्म केलं आणि मला असं वाटतं की एवढा सिरियस विषय असा ट्विस्ट देऊन या मंचावर मांडला जातो, म्हणजे त्याच्यात एक प्रकारची रिस्क पण आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या परफॉर्मन्समुळे ती रिस्क वाटतच नाही. मजा आली. बहारदार. बाप्पा म्हणून मोठे सरांचा फोटो पण मला जाम आवडला. वा, भन्नाट आयडिया पण. हसरी शोकसभा. थँक्यू. मंडळी, पालकांच्या बदलीमुळे मुलांची शाळा पण सतत बदलावी लागते. बघूया ह्या प्रोसेसमध्ये कोण कोणाची शाळा घेते ते दाखवायला आपल्या समोर येते हास्य जत्रेची अतरंगी फॅमिली, अर्थात कोहली फॅमिली. बरं इकडे उभा राहा सांगितलं ना तुला. उभा राहा. ओणवा नीट ओणवा उभं राहायचं. सर हा सर सोडा ना, जाऊ द्या. सॉरी सर. नाही जाऊ कसं नाही. मी कोण आहे? मी शाळेचा कोण आहे? मुख्याध्यापक आहे की नाही? हो सर. मग तुझी आई पॅरेंट्स मीटला धाप लागलेला मुखिया अशी हाक कशी मारते मला? मुख्याध्यापक आहे ना मी. सर चुकून हाक मारली आईने, जाऊ दे ना. चुकून नाही, तुझे वडील पण तसेच आहेत. 6 महिन्यापूर्वी आले होते, मधला पादक अशी हाक मारली त्यांनी मला. मारली की नाही? सर पण आई वडिलांची शिक्षा मला का देताय? कोणाला देणार? मी तुलाच देणार शिक्षा. कळलं का? जोपर्यंत तुझे आई वडील मला मुख्याध्यापक अशी हाक मारणार नाहीत तोपर्यंत तू ओणवा उभा राहणार. हो सर. नको. बाप जन्मात त्यांना जमणार नाही सर. तू एकदा हाक मार. मुख्याध्यापक म्हण. मंग्यादीपक. मंग्यादीपक मुख्याध्यापक मुद्दाम करता तुम्ही. मुद्दाम. आता तुमची चरबी कशी काढतो बघ. असंच राहायचं काही टेन्शन नाहीये. हा एकदम. हा
नमस्कार. नमस्कार. वा वा, किती छान वाटलं तुम्हाला सांगतो. एकत्रित असा नमस्कार आवाज ऐकला, खूप छान वाटलं. खूप शिस्तबद्ध फॅमिली दिसते तुमची. या या, बसा बसा, कुठेही बसा, रिलॅक्स. ॲडमिशन ॲडमिशन ओ व्हेरी गुड व्हेरी गुड. आमच्याकडे जे विद्यार्थी असतात त्यांचा मी सर्वांगीण विकास बघतो. म्हणजे शैक्षणिक प्रगती बघतो, त्यांचा सांस्कृतिक प्रगती बघतो, खेळात कसं त्यांचं प्रावीण्य मिळेल हे सुद्धा मी बघतो. योग्य ठिकाणी तुम्ही आलेला आहात. ओके, मला सांगा आता कुणाला ॲडमिशन हवी आहे? थांबा थांबा, मी चोगले हायस्कूलचा आहे. थांबा सर, तुम्ही एकदम असं वेगळं सांगू नका. मी तेच तुम्हाला सांगतोय की एकेकानी सांगा. मी आता एखाद्याला विचारलं की एकेकानी मला सांगा. मला सांगा, कोण सांगणार आहे? ऐका ऐका ऐका, बाबा आहे मी. सर असं वेगळं नका सांगू तुम्ही. मला तेच म्हणायचं आहे. एकत्र म्हणजे मी काय विचारतोय तुम्हाला, एवढी घाई करू नका सांगायला. मी जर तुम्हाला विचारलं सांगा म्हटलं मी सांगणार अशी घाई करू नका. मला सांगा मुळात तुम्ही कोण आहात? कोण? मी शिवाली. मी भिवाली. मी पावली. मी आवली. नाही, माझा मुद्दा वेगळाच आहे. मला वेगळं म्हणायचं आहे. मी तुमची नावे विचारली. आम्ही आमची नावेच सांगितली. ही नावे आहेत तुमची? हो. मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. मी सांगू? ही सांगेल. आवली लावली कोहली. 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 थांब रे, थांब. लावली कोहली. काय चाललं? मी काय नाही केलं सर. तू का असं नाचलास? तुझा काय संबंध? मुख्याध्यापक म्हण. मुख्याध्यापक म्हण. मुग्धा पाठक. मुग्धा फाटक. उन्हा उभा इकडे 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 उन्हा उभा राहा. तू संपतोयस आता. तू आठवड्यावर इकडेच उभा राहणार. तू संपतोयस आता. मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमची नावे सांगा, तुम्ही गाऊन का दाखवताय मला? आम्ही तर गाऊन नाहीच दाखवलं. आम्ही आमची नावच सांगितली. मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. माझ्या पाठीला रग आलंय. तू का म्हणालस हे? पाटील त्यांची चाल तू का कंटिन्यू केलीस? पाठीला रग लागले सर, खूप दुखते पाठ. मी सांगितलं होतं. मुख्याध्यापक म्हण. मुख्याध्यापक म्हण. दुपिया मादक. दुपिया मादक. दुपिया मादक. मादक आहे मी. उभं राहायचं इथे. उभं राहायचं. तू आज आठवडाभर राहतोस इथे उभा. हां, सॉरी, माफ करा. तू जर आमचा नेहमीचा स्टुडंट आहे, खूप मस्ती करतो म्हणून त्याला उणवा केलेला आहे. आमच्याकडे शिस्त म्हणजे शिस्त असते. हां, तर मला सांगा, ॲडमिशन कोणाला हवी आहे? मी सांगू? हां. ही सांगेल. हे का केलं तुम्ही असं? का केलं? तुम्ही जेव्हा म्हणता मी सांगू, तेव्हा मी अरे बाबा आता हा काय म्हणणार म्हणून मी तुमच्याकडे लक्ष केंद्रित करतो. त्यानंतर तुम्ही इथे फिरून पुन्हा स्वतःकडेच घेता. असं नका ना करू. सांगा मला. हा, कोण सांगणार आहे मला? शाळेत ऍडमिशन मला हवी. शाबास. शाळेत ऍडमिशन मला पण हवी. ओके. मला शाळेत ऍडमिशन हवी नको आहे. मी आणि शाळा संबंधच नाही. हे नका करू. हे बालिश आहे. हे आत्ता केलं ना तुम्ही. नका करू. हे नका करू. फार बालिश आहे. यू आर टॉकिंग टू अ प्रिन्सिपल ऑफ रेप्युटेड स्कूल. लक्षात आलं का? त्यामुळे नका करू. असं बालनाट्य नका करू माझ्यासमोर. पालक आहात ना, पालकांसारखे राहा. हां, ओके, छान बोलूया ना आपण. मला माहिती घ्यायची आहे ना. हां, मी तुम्हाला जेव्हा विचारतो की तुम्हाला ॲडमिशन कोणाला हवी आहे, तर मला हवी असं म्हणून क्लोज करायचं चॅप्टर. त्यात परत मला नको आहे, मला नको आहे, हे कशाला पाहिजे? बरोबर की नाही? हां, तर मला हे लक्षात आलेलं आहे, तुम्हा दोघींना ॲडमिशन हवी आहे. तर तुमचं नाव बिवाली बरोबर आहे? नाही, मी शिवाली. मी भिवाली. मी पावली. मी आवली. हे माझं लागलंय माझ्या डोक्याला. गजनी झालाय माझा. 15 मिनिटांनी मेमरी जाते माझी. मगाशी सांगितलं तुम्ही मला हे सगळं. ते परत सांगू नका, कळलं? तर तुम्ही दोघी माझ्या मते तुमच्या पेहरावावरून असं वाटतंय तुम्ही बहिणी आहात, राईट? हो. सध्या तुम्ही कितवीत आहात? मी 6वीत आहे. ओके ओके, गुड. मी पण 6वीत आहे, पण माझ्या हाताचे पंजे आहेत नानू नानू, म्हणून मी 8वीत आहे. मी 9वीत आहे. आणि मी उभा 10वीत आहे, आडवा 12वीत आहे.
मांडी चारवीत आहे. टेलर आहे तुझा, मी लेंगा शिवायला बसलोय तुझा. हा मापा कशाला सांगताय तुम्ही तुमची? अरे मापा नका सांगू. इकडे ऍडमिशन कुणाला हवी आहे ते सांगा मला जरा. मला हवी आहे. कितवीला? हे काय इयत्ता कुठली? 5वीला ऍडमिशन हवी आहे. मला पण 5वीला ऍडमिशन हवी आहे. मला 5वीला ऍडमिशन हवी नको आहे. ऍडमिशन फुकट असेल तर मला पण हवी आहे. हे बोरं विकतोय इकडे मी, टोल नाक्याला बोरं विकतोय, बॉब्या विकतोय फुकट द्यायला. नका रे डोक्यात जाऊ माझ्या रे, असं नका करू तुम्ही, कळलं का? प्लीज आता सांगा तुम्हाला ऍडमिशन हवी आहे की नको, नाही तर निघा इथून. ऍडमिशन हवी आहे की नको आहे? हा ठीक आहे, मला तुम्ही आता असं सांगा की तुम्हाला ह्याच शाळेत ऍडमिशन का हवी आहे? आवलीची ऑफिसची झाली बदली. हा. आधी होती अबलोली, हा. आवलीला पाहिजे होती घणसोली, पण आवलीला मिळाली खानिवली. मला वाटलं मिळेल कळंबोली, पण मिळाली खानिवली. अरे. पण आवलीची प्रमोशन झाली, इतरांची खूप जळाली. सगळ्यांनी काळी रचली, त्याच्या विरुद्ध कारवाई पण झाली, पण आवलीलाच फक्त प्रमोशन मिळाली. आणि अशा पद्धतीने मी आयुष्यात स्थिरस्थावर झालोय. ए असं नको संपवूस. अरे लूप लागतो ना असं लिलीचा, असं मध्येच कसं संपवत? बरं बरं, आता असंच थांबायचं. हं? असंच बोलायचं. या लक्षात आलं? व्हेरी गुड व्हेरी गुड. सॉरी माझी फंबल पडली. अरे कशाला ली आणतो मध्ये मध्ये? कशाला आलास परत त्या ट्रॅकवर? कशाला एवढ्या लीनचं जागतिक गेट टुगेदर करता रे तुम्ही? काही गरज नाहीये. प्लीज सांगतोय मी. अरे मी प्रिन्सिपल आहे, आय एम अ प्रिन्सिपल ऑफ अ रेप्युटेड स्कूल. मला काही माहिती गोळा करावी लागते. खेळात तुमचा कल आहे का? सांस्कृतिक कुठे काय कल आहे का? नाटकात कल आहे का? कळलं का तुम्हाला? खेळ आवडतो का मला सांगा? शाबास शाबास. आधी शाळेत होतात ना 4थी पर्यंत? कविता म्हणून दाखवा एक चांग. चला. माझी मोठी भाऊली, तिची पडली पाऊली, शाबास. तिची मोठी सावली, तिचं नाव मिली. तिला आवडायची केली, तिची आई लहानपणीच मेली. छगन कमळ बघ. अरे ही कुठली कविता आहे? मंगन गंगन बघ. अरे ही कुठली? अशी नसते कविता. आई मला तलवार आणून दे ना. तलवार घेईन शत्रूला कापीन, साप साप साप, सूप सूप सूप, साप सेप सूप. स्वाप स्वाहा. अरे कुठली कविता आहे? थांबा रे. 12 एके 12, 11 अरे थांब रे. 22, गुणिली भागिली ए, नाही रे. भागिली. लसावी मसावी मोठे आणि गोस्वामी. अरे अरे काय ग सिमने? हा बघ. अरे रस्ते कविता रे, सांग रे याला यार. बघू अरे. बघू. अरे 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 अरे. काय मला बाई? आहे. सर सर प्रिन्सिपलची चांगलीच जिरली. ती तर बेशुद्ध झाली. आता आता काय? आता येणार प्राजक्ता माली. ली अक्षराचं जागतिक गेट टुगेदर ॲज युजल कमाल होतं. डान्स पण एक नंबर, मस्त. प्रसादा, मला काय असं मनापासून वाटतं की कुठलंही कॅरेक्टर सक्सेसफुल केव्हा होतं? जेव्हा त्याचा ॲपिअरन्स परफेक्ट असतो तेव्हा. तर जेव्हा ही फॅमिली आली तेव्हा मला असं वाटलं की इतकी बावळट दिसतात हे 4 जण, पण त्याच्यातच त्या सिरीजचा सक्सेस त्या ॲपिअरन्समध्ये आहे. ते ज्या बावळटारखे येतात आणि ते केस 4 आणि ज्या पद्धतीने बोलतात, ही जी हेअरस्टाईल आहे ही कुणाला सुचली? शिवाली आणि बिवालीची, म्हणजे प्रिया आणि शिवालीची तर आधीपासून होतीच. तर गोस्वामी सरांनी दोघांना सेम करायला सांगितली, काजळ लावायला सांगितलं. हे सगळं गोस्वामी सरांनी सांगितलेलं. ती फॅमिली सेम वाटेल. राईट. आणि तुमच्याबरोबरच हेअर मेकअप टीमचं पण कौतुक, कारण दरवेळेला जसा कन्सिस्टंटली तुमचा परफॉर्मन्स चांगला होतो तसा तो लुक पण कन्सिस्टंटली मेंटेन करतात. त्यामुळे त्यांच्याकरता एक टाळ्या व्हायला पाहिजे. म्हणजे त्या या आवली लवली कोहलीचे जे शर्ट्स आहेत ते शर्ट्स परत कुठल्या दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये तसे दिसत नाहीत. सो त्यांचं पण तेवढंच कौतुक, त्यांचा पण तेवढाच वाटा आहे या अपीअरन्समध्ये. सो आज त्यांचंही कौतुक. बाकी ॲज युजल सगळं उत्तम. हे म्हणजे ही फॅमिली किंवा ह्यांचं बोलणं
हे जरी खोटं खोटं असलं तरी धुपिया मादक आहे हे सत्य आहे. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मला असं वाटतं की त्या वर्कशॉपमध्ये एक गेम असतो, ट्रस्ट गेम, ज्याच्यामध्ये एकाने असं पडायचं असतं आणि दुसऱ्या पार्टनरनी झेलायचं असतं आणि तुम्ही पूर्ण तुमचा विश्वास टाकून तो अख्खा तुमच्या शरीराचा भार त्या पार्टनरवरती द्यायचा असतं आणि त्यांनी कॅच करायचं असतं. मला तुमच्या स्किटमध्ये तशी ताकद वाटते की तुम्ही प्रेक्षकांना असे घेऊन जाता, त्यांना सांगता की तुम्ही सोडून द्या, बाकी आम्ही सांभाळतो. आणि आज पण तसंच, म्हणजे आज तर एक नवीन गाणं रचलं गेलं आहे या सिरीजसाठी. आय थिंक इट्स अ ह्यूज विन. कॉंग्रॅच्युलेशन्स. मजा आली सगळ्यांच्या परफॉर्मन्सेस कडक. बनेसाठी पण एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम टायमिंग आणि बनेनी शाळेचे दिवस आठवून दिले. ताफ. वा वा वा, बहारदार परफॉर्मन्स अँड थँक्यू फॉर द प्रमोशन. दॅट वॉज सो लवली. थँक्यू. मंडळी, शेरलॉक होम्स, व्योमकेश बक्षी यांच्या पंक्तीत जाऊन बसण्यासाठी सज्ज झालाय कोकणचा चॉकलेट हिरो शेंद्रू गानू देवलेकर. अस्सल गावरान विनोदाची उकल करण्यासाठी आता आपल्या समोर येत आहेत कोकणची 2 रत्न, अर्थात श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर. नीट करा. रेडी आहेस काय? भले नमनातल्या गाण्यावरची काही टिपटिप बरसाची आता मारलीच आहे ना बोस. ह्याने तुला नमनात घेतील आणि तू काय त्याच्या मागे धुवत होतास काय? तुला हिला पुढे होणार ना. आता जसं सांगितलंय जसं शिकवलंय तसं जाऊन करा. कळलं काय? लावा जा, मला सतू नका. एजन्सी चालू केली मी, बाजूला वा झाला. हा झालं 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 काय? काय झालं आता तुम्ही म्हणाल ह्याला मी नाचायला कशाला बोलवलं? तर काय झालं, भाड्यात माणसं ठेवलेत नाचायला म्हणून त्याला बोलवलं. मी नाचत येतो, माझ्या अंगात एक वेगळी शकीरा बोलवलते. ती बोलवली की धापा लागतात आणि पुढचे डायलॉग आणतात सगळे. म्हणून म्हटलं आज नाचायचंच नाही, सगळी वेल्डिंग काय ती पुढच्याची करायची, फुफ्फुसाची करायची नाही. म्हणून म्हटलं मी काय नाचलं नाही. तर सगळ्यांनी ओळखलं वाचायलाच. ज्यांनी ओळखलेली नाही, बरेच दिवसात गॅप पडलाय त्यांना सांगतो, मी शेंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो. तर झालं काय, हे आठवलं एवढ्या दिवसांनी हे माझं बुलबुली सौंदर्य तुमच्या समोर घेऊन याचं कारण म्हणजे असा परवा एकदा दुपारी कोरड्या खाल्ला अंड्याचा आणि असा टेकून बसलो होतो, तेवढ्याच माझी बायको गाऊनवर ओढणी घेऊन धावत आली. चारानं हरवलं, चारानं हरवलं, चारानं हरवलं, चारानं हरवलं, चारानं हरवलं म्हणाली. तर शोधून द्या. मी लगेच माझी अक्कल लावली, धाकट्याला 2 केली खायला दिली, 10व्या मिनिटाला चारानं बाहेर आलं. 10व्या मिनिटाला चारानं बाहेर आलं. तेव्हा मला लगेच कळलं माझ्यात एक बॉन्ड आहे. जेम्स बॉन्ड वाला बॉन्ड. तर बॉन्ड आहे. लगेच काय अक्कल लावली, म्हटलं लगेच एजन्सी काढून टाकली, STD डिटेक्टिव्ह एजन्सी. आता सगळं शोधणार आहे मी, पण एकट्यानं करून चालायचं नाही, सोबत कोणतरी एक ताटगडी पाहिजे. म्हणून मुंबईवर एक ताटगडी बोलावलाय. आलाय तर हेल्पटतोय कुठं, पिंड समजून कावल्याने उचलून आले की काय त्याला. आलो आलो कुठे कुठे? हॅलो 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 कुठे? अल्फा टू डेल्टा, डेल्टा टू अल्फा, रॉजर सुर्वे, एजंट विनोद कमिंग सर. भावा, हे भावा, नाव सांगितलं नसतं तरी चाललं असतं. काय सर? आल्या आल्या लपलायस म्हणजे तुझं नाव विनोदच असणार हे मला कळलंय. आणि हा सर, जास्त वेळ लपू नको. या स्टेजवर जर विनोद लपला बराच वेळ तर नंतर सापडत नाही, कळलं काय? आणि एकदा का सापडला नाही की पुढची 15 मिनिटं फक्त धावपल होते, कळलं काय? लवकर भारी आहे. कमिंग कमिंग सर. कुठे आहेस तू? सर मागे बघा सर. कुठे? मागे बघा सर. कुठल्या? सर मागे. कुठल्या इथं? सर आता पुढे बघा सर. अरे सर, बाईक घे सर. रत्नागिरीचा विजय सेतुपती वाटतोय का? सर ऍक्च्युली माझं नाव विनोद नाही आहे सर, तो पण नाव ते डिटेक्टिव्ह आहे ना. हॅलो सर. हॅलो 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 सर. सर बापरे सर, मला गुप्तहेर बनायचं सर. कळलं मला ते. यस सर, म्हणजे मला जोराचा डिटेक्टिव्ह बनायचं आहे. जोराचा म्हणजे? म्हणजे सर जेम्स बॉन्ड, शेरलॉक होम्स असा मोठा डिटेक्टिव्ह बनायचं सर. मोठ्या मोठ्या केसेस मला अशा सोडवायच्या सर. काय बोलतोस काय? यस सर. सोडवणारच ना तू? हो सर. मग ते शेंद्रू गानू देवलेकर कुठे सर? इकडे.
इकडे आहे. देवानं घडवलेली एकमेव लिमिटेड एडिशन शेंद्रू गानू देवलेकर कोकणचा चॉकलेट हिरो. कळलं काय? तुम्ही शेंद्रू गानू देवले करा म्हणजे काय? सर ते मोठे डिटेक्टिव्ह असं ऐकलं मी. मग मोठेच आहे मी. तुम्ही ह्या कपड्यात डिटेक्टिव्ह गिरी करणार आहात? अरे गेले 4 वर्ष या कपड्यात फालतूगिरी करता आहे. डिटेक्टिव्हगिरी करायला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही याला बोलणार काय पण? आणि तू काय वेगळं केलंस आहे? सर मी वेगळं करायला गेलो होतो 1.5 वर्ष बाहेर होतो सर. कळलं मला हे? नाही सर. तू जाताना एकटा जातोस ना बाकीच्या पण घेऊन जातोस बरोबर. माझं ऐकता कशाला? मी पण आपला ऐकतो आपला गप्पा इकडे आलायस का? हा सर. कळलं ना? हा सर. आणि तुम्हाला साधा सुद्धा माणूस समजू नका कपड्यावर लक्षात ठेव. म्हणजे काय? दिसतं तसं नसतं लक्षात ठेव. हा आणि मी एकदम साधा सुद्धा माणूस नाही लय पोचलेला माणूस आहे मी. म्हणजे मी उडत्या पक्षाची सावली बघून सांगतो की वर उडणारा पक्षी नर आहे की मादी. एवढं कडक डिटेलिंग आहे माझं. कळलं काय तुला? हे चांगलं सर ब्रिलियंट आहे सर. हा. सर पण मला डिटेक्टिव्ह बनायचं सर. होय काय? काय करू सांगा सर. काय? सर फक्त माझं नाव खूप भारी ठेवा सर. होय काय? म्हणजे माझ्या नावाचा ना असा दरारा झाला पाहिजे सर. दरारा होणार तुझ्या नाव. पण तू एवढं बोलतोस म्हणजे तुझ्या मनात काहीतरी असेल ना? आहे ना सर. काय आहे? म्हणजे माझं नाव आपण डिटेक्टिव्ह गेम स्विंगर हा. ठेवूया, गेम चेंजर ठेवूया किंवा मग गेम अल्टीपल्टी असं ठेवूया. हे टुर्नामेंटची नावं झाली सगळी. हा काय? आपल्याला काय पाहिजे? भरवायचं क्रिकेट भरवायचं वेगळं पाहिजे. कोकणातलं नाव पाहिजे काहीतरी. कोकणातलं शोधूया मागे जाऊन. हा. लय बसून बसून होतं. इकडे ये. सर जास्त मागे जाऊ नका. अडले गावला. मस्त नाव आहे सर. नाही. डिटेक्टिव्ह ट्रिक गावलं. ये नाव पुढे आहे. हा पुढे नाव पुढे आहे. काय सर? डिटेक्टिव्ह गटलू. डिटेक्टिव्ह गटलू बरोबर नाही वाटत सर. मग काय? त्यापेक्षा सर माझं नाव चांगलं आहे सर. काय? बदाम. मग गटलू काय वाईट आहे? गटलू काय वाईट आहे? अहो नाही सर. त्याला नाव म्हणतो बदाम. नावात काय नसतं. म्हणजे? अरे नावात काय नसतं. आता आमच्या शेजारी चंदन राहतो म्हणून त्याला काय दिवस रात्र आम्ही पाटावर उगलताव. सगळं पाय ना संसार करतोय ना. मग बरोबर आहे सर. बरोबर आहे सर. वेगळं काहीतरी पाहिजे. वेगळं काहीतरी पाहिजे. वेगळं वेगळं पाहिजे लक्षात घे. सर. पण मला वेगळं काहीतरी करायला मिळेल ना? हा संधी मिळेल मिळेल ना? मिळेल मिळेल मिळेल. वेगळं म्हणजे तुला वेषांतर करायला मिळणार नाही इकडे. सर वेषांतर? मग सर मी मिनिटाला रूप बदलतो सर. काय बोलतोस काय? हो सर. सर आता कोकणात येत होतो ना ते मी रेल्वे मधले फेरीवाले बघितले सर. काय? मी त्यांचं रूप घेऊन दाखवू तुम्हाला? दाखव. हे बघा सर. बघा ते हातात त्यांच्या कोल्ड्रिंकच्या बॉटल्स असतात, बाटल्या Yes, yes, असतात yes. आणि ते असे विकतात सर. कळलं कळलं कळलं. ए थंड कोल्ड ड्रिंक पाणी बोटवेल. ते कोकणातले रस्ते वळणाचे आहेत ना म्हणून वळण. हा ए थंड कोल्ड ड्रिंक पाणी बोटवेल. मध्येच गाडी डावंग्यावरनं जाते काय? हा सर. सर वेगळं पण आहे. वेगळं काय? हा वेगळं हे बघा सर. वेफरची पिशवी आहे. हा ए मामीने बनवले मामाने आणले वेफर वेफर वेफर. हे पण आहे सर. होय काय? हा सर. आणि सर कोकण सोडून दुसरीकडे गेलात ना कुठलं? तर ते घाई आहे सर. घाई आहे काय? म्हणजे सर हे बघा कसं आहे? घे 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 नाशिक चिवडा. परत घे. त्यांनी परत बोलवलं की घे 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 नाशिक चिवडा. सर हा तिसरा वाला डायरेक्ट तोंडात देतो की कसं काय? नाही, एवढा घाईत आहे म्हणून विचारलो. पैसे घेतो ना आता? सर ओरिजिनल वाटलं की नाही सर? ओरिजिनल वाटलं. हा, हा. पण तुझं बघून आमच्याकडचा पण एक आठवला. कोण सर? दही एवढाच बोलतो. अरे एवढाच करतो जा. होय का? सर दही कुठला? हा सर अजून वेगळं पण आहे सर. कुठला? सर मी शायर पण बनू शकतो. हा कुठला? यूके हा यूके हम ऐसे वैसे शायर नहीं है. हा हा तो अर्ज किया है. हा. अर्ज किया है. काय माझी खुले आम तेरा जिक्र नहीं कर सकता ये मोहब्बत. खुले आम तेरा जिक्र नहीं कर सकता ये मोहब्बत. कुछ राज ओठों में दबे ही अच्छे लगते हैं. ये इकडे ये. मला वाटलं आता वस्तीला जातोस की काय? इकडे ये. याला. चल काय स्किट कुठला आहे कुठला शेअर कर. तुला काय सांगितलं व्हेरिएशन दाखव ना. पण जर वाटलं ना शायर वाटलं मला सर वाटलं. मला डान्स पण येतो सर. डान्स पण सर येतो? चंद्राचा डान्स. गातो, ए, ए. त्यांना कळलंय एकदा. किती वेळा ऑडिशन देशील? हा कळलंय चाललंय. माझं वेषांतर कसं वाटलं सर? वेषांतर तुझं चांगलं आहे. हा, सर. म्हणजे तू डिटेक्टिव्ह मला नटसम्राट वाटतोस आहे. लक्षात घे. Thank you, sir. एका बॉडीमध्ये एवढी माणसं ठेवली घुसमट्टीला. लक्षात ठेव. त्याला बाहेर काढ वेलच्या वेळी. पण टेन्शन घेऊ नको. हा. प्रथम वेगळं करायला लागेल. वेगळं? इकडं. बरं सर हे मस्त शोधलं तर सर वाक्य आठवायला. हा आठवलं 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 आठवलं. आता काय आहे? हा. हे एवढ्या वेषांतराची गरजच नाही आपल्याकडे. हा. कारण आपला कोकण आहे. हा. आपली साधी बोली माणसं हा आहे. काय? तुला काय करायचं आहे? हा. ह्याच्यापेक्षा वेगळं वेषांतर करायचं आहे.
तुला ना म्हैशीचं कातडं घालायचंय आणि सकाळी निमरीचा पार आहे त्याच्याजवळ एक बाजूला कचरा कुंडी आहे हा सर. त्याच्याजवळ जाऊन उभं राहायचंय कारण सगळ्या गावातली लफड्यांचं उगमस्थान ते कचरा कुंडी आहे. सगळे इथं गप्पा मार असतात, तुला त्यांच्या गप्पा ऐकायच्या आहेत. सर हा मी म्हैशीचं कातडं घालून कचरा कुंडीजवळ उभा राहीन सर. हा पण रेड्याने माझा कचरा केला तर? लय घाबरतोस तू. अरे डिटेक्टिव्ह म्हटल्यावर जीवाला धोका असणारच ना, पत्करायला यायला पाहिजे. अहो सर, पण मी इथे केस सॉल्व्ह करायला आलोय. हे कुठलं तुम्ही सांगताय इथे म्हैशीचं कातडं केस सॉल्व्ह करायची सर? भांबेडचा दीपक लांजेकर आहे ना, त्याचा फोन आला होता. पेटदेवला एक वाघ पिसाळलाय, त्याला पकडायचंय आपल्याला. वाघ? हा हो सर, येडे आहेत काय? नाही. अहो वाघ फॉरेस्ट ऑफिसर पकडतात. होय काय? आपण डिटेक्टिव्ह केस सॉल्व्ह करावी लागेल. केस याच्या मला सगळं माहिती आहे. केस आठवा काल घडलेली वगैरे सर. भलपट्ट्याने जरा पुढचं ऐकून घे. हा सगळं मला माहिती आहे की ते फॉरेस्ट ऑफिसर पकडतात, पण आपण वाघाला पकडला तर एजन्सीचं नाव मोठं होईल ना, हवा होईल ना. अहो सर, वाघाने मला खाली तर माझी हवा जाईल सर. मला नाही करायचं, हे वेगळं काहीतरी करूया सर. कोरल्याच्या तिट्यावर एक पार आहे, तिथे रात्री 12 वाजता एक बायंग बसतं. बायंग म्हणजे? बायंग म्हणजे भूताचा प्रकार आहे कोकणातला, कळलं काय? आणि ते साधं सुद्धा झपटवत नाही, जाणाऱ्या माणसांना गाणं ऐकवतं आणि मग कुदवतं. गाणं पण कुठलं आहे माहितीये काय? सर लोकांना वाटतं नवारी नेसून कोणतरी वाट बघताय, माग झाडायचं जातात. सर ही फालतूगिरी आहे सर. अहो, ही चांगली एजन्सी असेल म्हणून मी आलो. मुंबईत करेन ना मी कुठेतरी. आणि हे काय लिहिलंय सर? काय आल्यावर आत्ता वाचतोय डिटेक्टिव्ह. अहो डिटेक्टिव्ह असतं ते. डिटेक्टिव्ह असतं काय? हा एवढा खर्च तरी कशाला केलाय? मला नाही तर तुमच्यावर काम करायचं. मी इकडे येतो, 10 मिनिटं मनोरंजन होतं आणि जातो मी. वेगळं काहीतरी करा नेक्स्ट टाइम. झालं? अरे जल्ल काय, माझं चुकतं काय? जाऊ दे दादा, तू करशील काय रे? तू तरी कर. वा 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 वा, नेहमीप्रमाणे दर्जेदार फालतूगिरी. सई, मला आज खूप आनंद झालाय कारण शेंद्रू गानू देवळेकर ही सिरीज तुझी आहे म्हणजे श्रमेश, पण आज प्रथमेश भाव खाऊन गेला आणि मी खूप खुश आहे. पण मस्त कडक, आणि पहिल्यांदा असं झालं की तू एवढा भाव खाल्लायस. म्हणजे मला हे असंच वरच्यावर घडताना बघायला खूप आवडेल, कारण मला असं वाटतं हेल्दी कॉम्पिटिशन आपल्यामध्ये असली तर आपण जास्त अजून पेटून काम करतो. आणि तुमचं लिखाण आणि तुमची शैली तुमच्यासारखीच आहे, लिमिटेड एडिशन. मजा आली. लवली लवली. ऑल द बेस्ट बॉयज, कीप इट अप. मंडळी, हा हास्य खेळ असाच सुरू राहणार आहे, तेव्हा बघायला विसरू नका. आम्ही कुठेही जात नाही आहोत. सोमवार, मंगळवार, बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा